सुरू करू. चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, तर आपण आज तर सायन्सचा जो आपला विषय आहे की आपली येणारी परीक्षा आहे कंबाईनची, कंबाईन आणि गट गट ब आणि गट क यासाठी जो आपला सायन्स विषय आहे यासाठी आपली अभ्यासाची काय असली पाहिजे स्ट्रॅटेजी हे आपण ते डिस्कस करूयात. आता मला वाटतं 9 वाजलेत. उद्यापासून बरोबर वेळेवर 9 वाजता या. ओके, बरोबर लेक्चर सुरू करू आपण 9 वाजता. ठीक आहे. तर आपला बेसिकली आज काय पाहायचं आहे की नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपल्या विषयाची. ओके, स्ट्रॅटेजी. ठीक आहे. आता बघा, या स्ट्रॅटेजीमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तो विषय आपण अभ्यास करणार आहोत त्या विषयाचा सिलेबस काय आहे. सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम. ओके, अभ्यासक्रम जर आपल्याला प्रॉपर कळला तर नेमकं या विषयाला एक्झाम मध्ये किती प्रश्न आहेत, किती क्वेश्चन्स आहेत, त्याला मार्क किती आहे हे आपल्याला कळेल. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला जर मार्क मिळवायचे असतील यासाठी काय काय केलं पाहिजे हे सगळं आपण डिस्कस करू या ठिकाणी. ठीक आहे. 9 वाजले, एक 10:30 पर्यंत आपण लेक्चर. ओके, क्लिअर सगळ्यांना. सुरू करायचं. आता सगळ्यात पहिले मला सांगा, आपली एक्झाम कुठली आहे ज्यासाठी आपण बोलणार आहे. ती आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी. प्रिलिम्स की मेन्स. आता मेनली प्रिलिम्स. मेनली आपल्याला बोलायचं आहे प्रिलिम्स संबंधी. प्रिलिम्स संबंधी आपल्याला बोलायचं आहे. ओके, आता मला सांगा प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू गट ब आणि गट क प्रिलिम्सला किती प्रश्न आहेत रे, सगळ्यांना माहिती आहे का? तर 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्न आणि 15 मार्क्स. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. 15 प्रश्न आणि 15 मार्क्स. ठीक आहे. आता एक पॉईंट लक्षात ठेवा, प्रिलिम्स आणि मेन्सला सायन्स सिलेबस सेमच आहे. सेमच आहे म्हणजे जरी तुमचा अभ्यास तुम्ही करता प्रिलिम्सचा, तुमचा मेन्सचा अभ्यास ऑलरेडी होणार आहे. ठीक आहे. आता बघा, जर मेन्सला 1-2 मिनिटांमध्ये बघू आपण फक्त. मेन्स मध्ये 12 प्रश्न आहेत. 12 क्वेश्चन सायन्सचे. सायन्स टेक हा वेगळा पार्ट आहे. ओके, तर या 12 प्रश्न आहेत आणि मार्क किती आहे मेन्सला? प्रत्येकी 2. किती मार्क होत आहेत? 24 मार्क होत आहेत. 24 मार्क. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर पाहिलं ओव्हरऑल तर एकूण किती मार्काचा अभ्यास आहे जर तुम्ही लेक्चर सायन्सचे करतायत तर किती मार्कचा अभ्यास होतोय आपला ओव्हरऑल पूर्ण एक्झामसाठी? तर 24 आणि 15 39. ओके, म्हणजे जवळजवळ 40 मार्क. 40 मार्क्स समजा मेन्सचा. सायन्स टेक मध्ये 1-2 प्रश्न कव्हर होतात. जवळजवळ 40 प्रश्न, 40 मार्क्स तुमचे कव्हर होतात. ठीक आहे. म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स ही गोष्ट सोडून द्या, सगळ्यात मेन काय किती मार्क्स आहेत? 40 मार्क्स. ठीक आहे. तर मग आपण सुरू करूयात. कोण कोण नवीन विद्यार्थी आहेत एकदम न्यू, त्यांना सिलेबस पण माहित नाही? ओके, सगळेच नवीन आहेत त्याबद्दल ठीक आहे, डोंट वरी. मी पण नवीन आहे. आपण सुरुवातच करू सुरुवातीपासून अभ्यासक्रमापासून. ठीक आहे. चला बघा, आता सगळ्यात पहिला पॉईंट बघा, आपण बघू. आपला विषय आहे जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे. जरी पण आयोगाने सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना वेगळं केलं असेल तरी पण एकच विषय आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा, सामान्य विज्ञानचा अर्थ होतो बेसिक सायन्स. ओके, आणि याचा वापर करून आपण जे डेव्हलप केले टेक्नॉलॉजी त्याला म्हणतो तंत्रज्ञान. अप्लाइड जे आपण आपल्या जीवनात वापरतो ते काय आहे? तंत्रज्ञान आहे. जे शिकतो पुस्तकात ते काय आहे? जनरल सायन्स. हा एक बेसिक फरक दोघांमधला आहे. ठीक आहे. आता पहिले बघा, आपण बघू हा जो विषय आहे आपला, हा कोणत्या कोणत्या एक्झामला आहे. कोणत्या एक्झाम? जी एमपीएससी कंडक्ट करणार. ओके, बघा मग राज्यसेवा पूर्वला आहे का? राज्यसेवा पूर्व एमपीएससी कंडक्ट करते का? करते. ओके, म्हणजे क्लास 1. ओके, नंतर गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा दोघांना पण आहे. क्लास 2. आणि नंतर तसेच इतर सर्व सरळ सेवा आणि परीक्षा. ओके, म्हणजे बघा सिंपल भाषेमध्ये सामान्य विज्ञान हा विषय सगळ्या परीक्षांना आहे, फक्त राज्यसेवा आणि कंबाईन नाहीये. सगळ्या परीक्षा तुम्ही ज्या ज्या परीक्षा देणार सगळ्यांना सायन्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण आपला जो मेन फोकस आहे बघा आजचा, तो आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी. म्हणजे कोणते पोस्ट? पोस्ट कुठल्या कुठल्या? PSI, STI, ASO, अजून SI, SR, SR आणि नंतर अजून एक AMVI. AMVI पोस्ट फक्त मेकॅनिकलच्या मुलांना आहे. ओके, ह्याच्या ज्या पोस्ट सगळ्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आता या वर्षी सगळ्या सरळ सेवा ज्या असतात त्या कुठे येणार आहेत? राज्यसेवेमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे मी इथं शब्द वापरलाय सगळ्या सरळ सेवा. क्लिअर आहे. तर मग आता सुरू करू आपण. एक ओव्हरऑल आपला सिलेबस काय आहे. ठीक आहे. तुम्ही जर सिलेबस चेक केला तर बघा, सिलेबस मध्ये जो पहिला मुद्दा आहे, पहिला मुद्दा आपल्या सिलेबस मध्ये संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये, तर तो सिलेबस मध्ये बघा हा सिलेबस आपला आहे. मला वाटतं एकूण 7-8 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा कुठला आहे? करंट अफेअर्स. मग मला वाटतं पॉलिटी आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे. ओके, नंतर बघा 5वा पॉईंट कुठला? इकॉनॉमिक्स आहे.
आणि 6वा पॉईंट आहे बघा आपला सामान्य विज्ञान. ओके, बघा हा आपला सिलेबस आहे. ओके, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, त्यामध्ये काय दिलंय बघा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. ओके, इंग्लिशमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन. क्लिअर आहे. म्हणजे 6वा पॉईंट आपला मेन्शन केलेला आहे कुठला, सामान्य विज्ञान. ओके, हा सिलेबस आपला आहे. ठीक आहे, एकदा पुन्हा मला सांगा किती मार्क आहेत, किती मार्क आहे त्याच्यावर आपल्याला कोणी सांगू शकेल? 40 मार्क्स एकूण मार्क्स. पूर्व परीक्षेला बघा, संयुक्त पूर्वपरीक्षा किती प्रश्न आहेत एकूण? 15 प्रश्न आहेत. ओके, 15 क्वेश्चन आणि मार्क किती? 15 मार्क. ओके, क्लिअर आहे. तर बघा आता आपण डिस्कस करूयात या 15 पैकी आपल्याला कसे काय मार्क मिळाले पाहिजे. जवळजवळ 14, 12 प्लस म्हणतोय बरोबर बरेचदा, पण आता मागची जी परीक्षा झाली आपली ग्रुप बी मेन्सची, आपलेच प्रश्न आले 14, त्याच्यामुळे आता 14च म्हणायचं डायरेक्ट. ओके, क्लिअर आहे. 15 पैकी 14 मार्क कसे मिळतील आपल्याला, ही स्ट्रॅटेजी आपल्याला पाहणार आहे. आणि इथून पुढे सायन्सचा अभ्यास कसा करायचा, जास्त मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. ठीक आहे, कळलं? शक्य आहे का मार्क 15 पैकी 14 मिळणं? शक्य आहे. 15 पैकी 15 शक्य आहे, पण एक प्रश्न कॅन्सल होतो. ओके, दरवर्षी काय होतं, जनरली एक प्रश्न काय होतो, कॅन्सल होतो, म्हणून आपण ते 15 पैकी घेत नाही, कारण मला पण मिळणार नाही. ओके, क्लिअर आहे. चला मग आता सिलेबस पाहताना बघा आपण सुरुवात करूया. बघा पहिला पॉईंट सिलेबस मध्ये. ओके, चला सामान्य विज्ञान सिलेबस मध्ये कोणते कोणते पॉईंट मेन्शन आहे एकदा पुन्हा रिवाइज करू. त्याच्यामध्ये पहिला शब्द काय? बायोलॉजी, जीवशास्त्र. बरोबर, बरोबर. कुठे आहे, कुठे आहे बायोलॉजी, कुठे आहे बायोलॉजी, कुठे बायोलॉजी, कुठे येते? जीवशास्त्र, जीवशास्त्र मेन्शन आहे का? हा, मग नाही म्हणायचं डायरेक्ट सर, नाही तो पॉईंट. सिलेबस सिलेबस आहे आपला. ओके, बघा क्लिअर, लक्षात आलं सगळ्यांच्या? कोणता पॉईंट मेन्शन आहे बघा, जीवशास्त्र पॉईंट मेन्शन नाहीये, तुम्ही टाकलेला आहे. ओके, बघा पॉईंट कुठले कुठले बघा, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, नंतर आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. सिलेबस मध्ये कोणता पॉईंट पहिले मेन्शन केलाय? फर्स्ट पॉईंट मेन्शन केला कुठला? फिजिक्स पहिला पॉईंट मेन्शन केलेला आहे. दुसरा केमिस्ट्री, तिसरा प्राणीशास्त्र, चौथा 6वा बघा एवढे 6 पॉईंट मेन्शन आहेत. ओके, बघा एकदा पुन्हा सांगतो, सिलेबस वाईज अभ्यास करायचा आहे असं मुलं म्हणतात. सिलेबस तर पाठ लागेल ना. ओके, बघा काय सिलेबस आहे. सगळ्यात पहिला पॉईंट काय मेन्शन आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र, दुसरा केमिस्ट्री, रसायनशास्त्र, तिसरा झुलॉजी, प्राणीशास्त्र, नंतर बॉटनी, वनस्पतीशास्त्र आणि शेवटचा आरोग्यशास्त्र. सगळ्यांना क्लिअर आहे? आता बघा एक सिंपल भाषेमध्ये, वनस्पतीशास्त्र म्हणजे काय? कोणाचा अभ्यास? वनस्पतींचा, प्लांटचा अभ्यास, सगळ्या वनस्पतींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके, आणि प्राणीशास्त्रामध्ये कोणाचा अभ्यास करायचा? सगळ्या प्राण्यांचा, अॅनिमल्सचा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? सोपं आहे, नंतर शिकूयात, पण एक लक्षात ठेवा अंदाज. ओके, आता मला सांगा, वनस्पती आणि प्राणी हे सजीव आहेत का? सजीव म्हणजे जीव, जीवांचा अभ्यास म्हणजे जीवशास्त्र. बरोबर, बघा स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे बायोलॉजी. म्हणजे सिंपल भाषेमध्ये बॉटनी आणि झुलॉजी या दोघांना आपण कॉमनली काय म्हणणार आहे? बायोलॉजी. क्लिअर आहे? आणि बघा इथे अजून एक पॉईंट मेन्शन केलाय बघा, तो पॉईंट आहे शेवटचा. काय नाव आहे पॉईंटचं द्या. ओके, बघा एक पॉईंट हायजीन, आरोग्यशास्त्र. मला सांगा, जेव्हा जेव्हा आरोग्य शब्द येईल, हा शब्द कोणासंबंधी आहे? सजीव की निर्जीव? सजीवांचं आरोग्य. ओके, मग मला सांगा हा जो पॉईंट आहे कशामध्ये आला पाहिजे? बायोलॉजी, कारण जीवांचं आरोग्य. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणजे बघा मग आता आपण जर प्रॉपर याला सेग्रेट केलं तर बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन हे वाटताना विषय 3 वेगळे वाटतात, पण ते कोणाचे भाग आहेत? हा आपला बायोलॉजी पॉईंट आहे वेगळा. ठीक आहे, आता उरला कुठला? फिजिक्स आणि केमिस्ट्री. म्हणजे आपण जर पहिलं वरवर फक्त 3 विषय आपला आहेत. पहिला विषय बायोलॉजी. आता बॉटनी वगैरे सगळं कशामध्ये आलं? बायोलॉजी मध्ये आलं. ठीक आहे, बघा विषय 3 आहेत. पहिला फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री आणि तिसरा बायोलॉजी. सगळ्यांना क्लिअर आहे? किती मार्क येणार आहेत आपल्याला परीक्षेमध्ये? किती मार्क येणार आहेत सायन्सला?
पूर्व परीक्षेमध्ये. बरोबर, गुड. किती? 15 मार्क पूर्व परीक्षेमध्ये. किती प्रश्न येणार आहेत? 15. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, हे हा जो आपला सिलेबस सायन्सचा, याला 3च पॉइंट आहेत. ओके, एकदा पुन्हा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर 15 पैकी सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर येतील? कसं काय? हा, टॉपिक जास्त. गुड गुड. कळलं सगळ्यांना? एकदम सिंपल, लहान मला कळते. ओके सर, जरी टॉपिक पहिला कुठला आहे सिलेबस मध्ये, फिजिक्स आहे, तरी पहिले कोणता अभ्यास करायचा आहे? का बरं? हा, कारण बायोच्या अंतर्गत 3 विषय आहेत. ओके, मग लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरी आपला 15 प्रश्न असतील आणि जरी आपला 3 पॉइंट असतील, तरी जास्त प्रश्न बायोवर येतात, कारण बायोमध्ये जास्त घटक आहेत, 3 घटक आहेत. ओके, मग जवळजवळ तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या बायोवर प्रश्न येतात किती? तर ते येतात 8+ प्रश्न, 8 ते 9 प्रश्न बायोवर असतात. कधी कधी प्रश्न 10 पण होतात. ओके, आता मला सांगा, आता उरलं फिजिक्स आणि केमिस्ट्री. किती प्रश्न उरले? अंदाजे 6 प्रश्न उरले समजा. तर 6 इथे 3 इथे 3 येतात का? नाही, असं नाही होत. कधी इथे 1 इथे 5, कधी इथे 2 इथे 4. 3 तुम्ही पाहिलं नाही माझ्या आयुष्यात आतापर्यंत 10 वर्षापासून. सेम सेम. ओके, म्हणजे ऑड प्रश्न आहे. कधी फिजिक्सवर येत नाही, केमिस्ट्री येतो, कधी केमिस्ट्री येत नाही, फिजिक्स येतात, कधी फिजिक्स पास, केमिस्ट्री 1 असं आहे. ओके, म्हणजे या दोघांमध्ये रॅन्डम अनिश्चित गोष्ट आहे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. ओके, कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. पण एक फिक्स आहे, काय? बायोवर किती प्रश्न येणार आहेत? 8 ते 9 प्रश्न. मग सगळ्यात पहिले कोणता अभ्यास कराल? सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय शिकवणार? कळलं का बरं? कळलं? सगळ्यांना क्लिअर आहे? हा, कारण जास्त प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इथे का बरं आलोय? आपल्याला काय मिळवायचे आहेत? मार्क्स मिळवायचे आहेत. पैसे नंतर मिळणार आहे आपोआपच. ओके, पैसे मिळणारच आहे मार्क मिळाल्यानंतर. पहिले काय मिळाले पाहिजे? पहिले मार्क, मग पोस्ट, आणि मग पैसे आहेत. ते पैसे असे असतात. हे असं म्हटलं की काय असणार आहे आपले? मार्क. डन सगळ्यांना? एकदम क्लिअर आहे? आणि बघा, आता साध्या भाषेमध्ये हा जो सिलेबस आहे, 3 पॉईंट सिलेबस, की तुम्ही कुठली पण परीक्षा घ्या, एमपीएससी, यूपीएससी, कुठली परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी, वनरक्षक तलाठी, काही परीक्षा घ्या, त्यांना हा सिलेबस आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? आता बघा, आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, सिलेबस पाहिला आपण, सगळ्यांना सिलेबस क्लिअर कट माहिती आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरली आता मी 10 वर्षापासून शिकवतो, या क्षेत्रामध्ये आहे शिकवताना, की महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक मुलाला जवळजवळ 3 विषय अवघड वाटतात. 3 विषय सगळ्यात जास्त अवघड वाटतात. कोणते कोणते? हा हा सायन्स, सायन्स, इकॉनॉमिक्स, अजून अजून प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत वाटतं. कॉमन सांगतो, कॉमन बघा, मी सांगतो बघा, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला विषय आहे तो बघा सायन्स. हा अवघड वाटतो. नंतर एक मॅथ रिझनिंग आहे. ओके, आता सगळेच घेऊ नका. हा हा ओके, सायन्स, मॅथ्स आणि एक इंग्लिश आहे. हे जनरली विषय असे आहेत की जे समजत नाहीत. इको तर आहेच समजा. ओके, पण जनरल टेक्निकल मध्ये 3 विषय आहेत बघा, 3. पण हा इंग्लिश तो म्हणतो मेन्सला आपला सायन्स आणि मॅथ्स विषय अवघड आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? मग आता सायन्स का, मॅथ का बरं अवघड आहे? तर ते मॅथ्स तुम्हाला सांगतील, त्यांचा विषय येतो. ओके ओके, आपला विषय आहे सायन्स का बरं अवघड वाटतो, हे पहिले आपल्याला पाहावं लागेल. की सर, सायन्स म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा का बरं येतो? काय प्रोसेस आहे सायन्स मध्ये, ते आपण पहिले पाहू. की सर बघा, तर आपण एक सुरुवात करताना हा पहिला पॉईंट पाहून घेऊ की सर का बरं असं आहे, सायन्स हा विषय, विज्ञान अवघड विषय मुलांना का बरं वाटतो. एकदा हे आपल्याला कळलं काय प्रॉब्लेम आहेत, मग आपल्याला याच्यावर काय मिळणार आहे? सोल्युशन. ओके, क्लिअर आहे? चला मग बघा, पहिला पॉईंट, सिलेबस अवघड, सायन्स अवघड का बरं आहे? तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे बघा तो, नो प्रॉपर सिलेबस. ओके, सायन्सचा व्यवस्थितपणे अभ्यासक्रमाची मांडणी केलेली नाही. सांगा बरं, सायन्सचा सिलेबस काय आहे कंबाईनला? आत्ताच पाहिलं आपण. बरं, एक मिनिट, फिजिक्सचा अभ्यासक्रम आहे का विषय? विषय आहे सर. माझा माझा भाऊ तर एमएससी फिजिक्स आहे, इतक्या त्याला वेगळी गोष्ट वेगळी. माझी बहीण तर बीएससी बॉटनी आहे, एमएससी केमिस्ट्री आहे. ओके, विषय आहे तो खूप मोठा बघा, म्हणजे फिजिक्स पण विषय, केमिस्ट्री विषय, बॉटनी विषय, झुलॉजी विषय. मग आपला सिलेबस दिलाय का? नाही. बरं मला सांगा, तुम्ही पाहिलं का इकॉनॉमिक्स? कालच पाहिलं, सरांनी सुरू केलंय. काय सिलेबस दिलाय? सिलेबस काय मेन्शन केलाय?
हे बघा दिलं इथेच पाहू आपण काय सिलेबस आहे बघा. मग इथे काय बघा भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये ना राष्ट्रीय उत्पन्न हा एक पहिला पॉईंट, शेती दुसरा पॉईंट, उद्योग तिसरा पॉईंट, परकीय व्यापार चौथा पॉईंट, बँकिंग पाचवा पॉईंट, लोकसंख्या सहावा पॉईंट, दारिद्र्य सातवा पॉईंट, मुद्रा आठवा पॉईंट आणि बाकी 9वा पॉईंट. किती प्रश्न येणार इकॉनॉमिक्स वर? हा ठीक आहे ते तुमचं पाहून घ्या. आता ते मला माहित नाही इतकं सुरुवात तुमच्या 10 पासून आहे. एकच प्रश्न म्हणा इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न आहेत ना. 15 प्रश्न टॉपिक किती 9 म्हणजे एकाला किती प्रश्न येतो अंदाजे. याच्यामध्ये काहींना 2 प्रश्न काहींना 1 प्रश्न. कळलं सिलेबसचे पॉईंट कसे आहेत. तसे पॉईंट सायन्सच्या मेन्शन आहेत का. हा फिजिक्स विषय आहे, हा केमिस्ट्री विषय आहे. म्हणजे मुलांना कळतच नाही काय वाचलं पाहिजे. ओके कारण सिलेबस मेन्शन नाही. आता इकॉनॉमिक्स तुम्ही कुठलं पण पुस्तक घ्या सगळ्यात पहिले अभ्यास कसा करणार. कारण पहिला पॉईंट आहे माहिती आहे त्यावर काय मिळणार आहे म्हणजे प्रश्न येणार आहेत. कळलं का आता. हा ओके कळलं. परकीय व्यापारावर काय येणार आहे मार्क. फक्त सायन्स मध्ये असं आहे का. तर आम्हाला तर आत्ता कळलं की जास्त प्रश्न बायोलॉजीवर आहे. हा मग हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे मुलांना माहित नाही. ओके ठीक आहे डोंट वरी. ठीक आहे नेक्स्ट पॉईंट आहे बघा. नेक्स्ट पॉईंट सगळ्यात महाराष्ट्राचा मुद्दा आहे इंग्लिश मराठी. सायन्स हा विषय ओरिजिनल इंग्लिश मध्ये आहे. आपण जो वाचतो ते ट्रान्सलेशन आहे कशामध्ये मराठीमध्ये. ओके आणि ते फक्त उपलब्ध आहे 10वी पर्यंत. ऍक्च्युअल जर पाहिलं लेवल ऑफ अवर एक्झामिनेशन आपली जी परीक्षा आहे तिची लेवल काय एक्झामिनेशनची पदवी का 11वी 12वी 10वी नाही. परीक्षा नवोदयची आहे का आपली ऐका. पूर्व परीक्षा ही आहे 11-12 लेवल आहे आणि मुख्य परीक्षा पदवी लेवल आहे. कळलं. पहिले होतं शालेय काही वर्षापूर्वी. आता आहे का ती आता कशी आहे ती 11-12 म्हणजे काय मराठीमध्ये शालांत. एक शालेय एक शालांत परीक्षा. ठीक आहे 11वी-12वी. तुम्ही मला सांगा ऍक्च्युअल विषय इंग्लिश मध्ये 11वी-12वी मध्ये आपण शिकतो मराठीमध्ये 10वी पर्यंत. ओके हे जर आपण वाचलं हे आपल्याला काही कळणारच नाही ना. ओके हा एक मेन प्रॉब्लेम आहे इंग्लिश मराठीचा प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम असा आहे बघा सायन्स विषय ओरिजिनल इंग्लिश मध्ये आहे त्याच्यामुळे जे प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये इंग्लिश शब्द सरळ सरळ वापरले असतात मराठीमध्ये. ॲनिमल म्हणजे मराठीमध्ये प्राणी पण आयोग शब्द वापरतो ॲनिमल म्हणजे बघा ॲनिमल असा. ओके सोपा आहे समजा ॲनिमल. आता बघा ट्रिप्लोब्लास्टिक हा शब्द आहे याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण 3 स्तरीय. पण आयोग काय म्हणतो याला मराठीमध्ये ट्रिप्लोब्लास्टिक. कळलं तुम्हाला आयोगाची मराठी. ओके म्हणजे शब्द इंग्लिशचा आहे फक्त तो कसा केलाय मराठीमध्ये लिपी देवनागरी. ओके हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे कारण मुलं आपले मराठी मीडियमचे आहेत बरेचसे. ओके कळलं जाऊ दे नो इश्यू. नेक्स्ट पॉईंट बघा नो प्रॉपर सोर्स. असा कुठलाही प्रॉपर सोर्स नाही त्यातनं प्रश्न येतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सायन्स विषय जो आहे बघा तो अप्लाइड आहे म्हणजे समजून घ्या आणि वापरा. ओके असं होत नाही की हा लाईन आणि हा प्रश्न आला तू याला अपवाद आहे म्हणा आपले नोट्स त्यातनं डायरेक्ट प्रश्न येतात. हा पण जनरली आपण जर पाहिलं तर आपले नोट्स सोडून ओके सोर्स नाहीये. आता सिंपल भाषेमध्ये तुम्ही मला सांगा एखादा विषय कुठला म्हणजे पॉलिटी विषय हा कुठनं येतो. हे कोणतं पुस्तक आहे का अवेलेबल पॉलिटीचं पुस्तक अवेलेबल आहे का आहे ना कोणतं. हा आहे 2 पुस्तकं लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे आपल्याला माहिती आहे. तिथून सगळे प्रश्न येतात सगळ्यांना माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे बरोबर. तसं सायन्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता सोर्स नाही म्हणून कॉन्फिडन्स कमी होतो. ओके सगळ्यांना क्लिअर आहे. आता मला माहिती असतं सर हे पुस्तक आणि हे प्रश्न येतात तर मी काय केलं असतं कम्प्लीट पाठ केलं असतं 2 महिने बसून ते पुस्तक. पण असं आहे का नाही म्हणून प्रॉब्लेम आहे मार्क मिळत नाही मुलांना. नंतर तर सिलेबस पण नाही इंग्लिश मराठीचा प्रॉब्लेम आहे प्रॉपर सोर्स पण नाही. सोडून देतो हा विषय सोडून देता येईल का बरं 15 मार्क आहेत. याच्याशिवाय प्रिलिम्स पास होत नाही. सायन्स शिवाय प्रिलिम्स पास होत नाही. सोडता येत नाही आणि धरता पण येत नाही. ओके सोडता येईल का नाही. जास्त प्रश्न आहेत 15 प्रश्न आहे आणि तिकडे पण मेन्सला आहे. पहिले मेन्सला सायन्स नव्हतं जुन्या सिलेबसमध्ये त्याच्यामुळे हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे काय आर्ट बॅकग्राऊंड. कोणाकोणाचं बॅकग्राऊंड आर्ट आहे कोण कोण मराठी मीडियमचे मुलं आहेत
आर्ट 11-12 आर्ट, कॉमर्स, सायन्स. मला सांगा तुम्ही, सायन्सला सायन्स येत नाही तर आर्टला येईल का? ओके ओके, इंजिनियर डॉक्टरला सायन्सचे प्रश्न येत नाही तर आपल्याला येतील का? असं नाही, असं नाही येते. ऐका, प्रॉब्लेम काय माहितीये का, प्रॉब्लेम असा आहे, ऐका. आता हे जे ऍक्च्युअल आपण जो खरा अभ्यास करतो तो 11-12 करतो, मान्य आहे तुम्हाला? आयुष्यामध्ये आपण जो अभ्यास खरा करतो 11-12 करतो, 11-12 पासून. ओके, मग आता समजा समजा मी इंजिनियर आहे, आय एम अ मरीन इंजिनियर, मी जहाजावरचा इंजिनियर आहे. ओके, समजा एक्झाम्पल. तर मला वाटतं 10वी पर्यंत मी सगळा अभ्यास केला, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. 11-12 पासून मला सायन्स आहे, ठीक आहे. ओके, म्हणजे मी ऍक्च्युअल अभ्यास 11-12 मध्ये केला सायन्सचा, ठीक आहे. आता मला सांगा, समजा मला एक विषय आवडतो हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये मला BA MA करायचं आहे, मला करता येईल का? आता काय माझं बॅकग्राऊंड आहे का? मला करता येईल का? मला काय समजेल का हिस्ट्री BA केलं तर? आता समजेल की नाही समजेल? का नाही समजणार? समजेल ना. त्यात काय हिस्ट्रीमध्ये समाज सुधारक असतात. हिस्ट्री म्हणजे लिहिलेला पिक्चर ना. हिस्ट्री म्हणजे काय? पॉलिटी समजेल का मला? इकॉनॉमिक्स, जिओग्राफी. आता ऐका, सगळ्यात मेन गोष्ट, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी हे जे विषय आहेत त्यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ह्युमॅनिटीज. कोणी कधी वयाच्या कधी पण अभ्यास करू शकतो आणि मार्क मिळू शकतो त्याच्यामध्ये. कळलं? याला अपवाद आहे विषय जे टेक्निकल आहेत. सायन्स आणि मॅथ्स हे कोणते विषय आहे? टेक्निकल. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स पाहिजे. मला सांगा, तुम्हाला 7वीचं मॅथ्स येत नाही, 10वीचं येईल का? अजिबातच नाही. तर मेन प्रॉब्लेम आहे मायनस मायनस. नाही नाही नाही, मायनस मायनस मायनसच. मायनस गुणेला मायनस प्लस होते. बेसिक्स जाऊ दे, ते मॅथ मध्ये क्लिअर तुम्हाला? हा, मग आता प्रॉब्लेम असा आहे बघा. ओके, मग ज्यांनी अभ्यास सायन्सचा केला नाही 10वी पर्यंत, कोणीच करत नाही 10वी पर्यंत अभ्यास, आणि त्यांनी आर्ट घेतलेला आहे, त्यांना काय होणार आहे? त्यांना थोडा प्रॉब्लेम जाणार आहे. पण काळजी करू नका, हे प्रॉब्लेम आहे पण मी इथं उभा. आयोग सायन्सचा पेपर आणि मध्ये मी आहे. टेन्शन घेऊ नका, मी आहे. तू काही पण करू नये. ओके, तुला शिकवणार, तुला मार्क मिळणार 15 पैकी 12 प्लस. ठीक आहे? ओके, ठीक आहे, डोंट वरी. पण प्रॉब्लेम कळले, आता आपण काय काढायचं आहे? हा, ते मेन गोष्ट आहे. ऑलवेज गो फॉर सोल्युशन. काय झालं, काय आहे सोडून द्या, आता काय करायचं आहे. ओके, मग आता बघा, सगळ्यात मेन मुद्दा, पहिला प्रॉब्लेम आहे, आपल्याला सिलेबस माहिती आहे का? नाही. मग आपण काय केलं पाहिजे? PYQ अनालिसिस. जर हे आपण केल्या गोष्टी, नक्की आपला सायन्स सोपा वाटणार आहे. ओके, आणि जो विषय सोपा वाटतो त्याचा आपण अभ्यास करतो. ठीक आहे, चला, पहिला पॉईंट कुठला आहे? आपल्याला काय करायचं आहे? PYQ अनालिसिस करायचं आहे. PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहायचे. कधीपासून कधीपर्यंत? मागच्या वेळी सिलेबस चेंज झाला कधी? तर बघा, 17ला सिलेबस चेंज झालाय, 17 पासून 24 पर्यंत हे सगळे पेपर आपल्याला पाहायचे. ओके, 25 मध्ये पेपर झाले का? झाले का? पेपर झाले, पण ते होते 24चे. सगळ्यांना क्लिअर? नाही तुम्ही चेक करा, कंबाईन 25 व्हायचा आहे आणखी पेपर, तोच आपण अभ्यास करतो यावर्षी. ओके, पेपर तो 24चा आहे, तो झालाय 25 मध्ये. ठीक आहे, डन. पण आता ऐका, 17 मध्ये कंबाईन पहिल्यांदा आलं, पण ऍक्च्युअल सिलेबस चेंज झाला 2013 मध्ये. 13 पासून 24 पर्यंत सगळे प्रश्न आपण पाहिले पाहिजे. सगळे प्रश्न पाहायचे, कोणता विषय आहे, कुठला टॉपिक आहे, हे जेव्हा आपण पूर्ण पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे विषय 3 आहेत. पहिला फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री, तिसरा बायोलॉजी. बायोमध्ये काय काय टॉपिक आहेत? झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन. तर आता मला कळलेलं आहे की बायो जो आहे, बायो, त्या बायोवर कोणते टॉपिक्स आहेत? तर फक्त 10 टॉपिक आहे, त्यावर आयोग प्रश्न विचारतो. केमिस्ट्रीवर जवळजवळ 10-11 टॉपिक आहेत, त्यावर आयोग प्रश्न विचारतो. आणि फिजिक्सवर 10 टॉपिक आहे, त्यावर आयोग प्रश्न विचारतो. ओके, बघा, मग हे आपण केलं PYQ अनालिसिस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, PYQ अनालिसिस करताना तुम्ही कोणत्या एक्झामचा कराल? कंबाईन की राज्यसेवा? कंबाईन की राज्यसेवा? आपली एक्झाम कुठली आहे? ते कोण घेतं? हा, आयोग कोणता? मग आता ऐका, जपून शब्द वापरा. आता कोणता आयोग?
बघा, मग एमपीएससी ज्या ज्या परीक्षा कंडक्ट करते त्या सगळ्या परीक्षा पाहायच्या. राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप सी, ग्रुप बी, मेन्स, जुन्या काळामध्ये सीडीपीओ, फॉरेस्टच्या परीक्षा. का बरं? कारण प्रश्न रिपीट होतात. कंबाईनचे प्रश्न राज्यसेवेला, राज्यसेवेचे प्रश्न कंबाईनला येतात. तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. तर खरंच बरोबर आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? ओके, क्लिअर आहे. आणि नंतर बघा, आता मला सांगा, जर आपण सगळं केलं, सायन्स आपल्याला चांगलं जमता येत आहे. सायन्समध्ये एक ऍडव्हान्टेज आहे, ते म्हणजे काय? सायन्समध्ये प्रश्न कसे असतात? सिंपल वन लाइनर, नो लॉंग क्वेश्चन. लांब लचक प्रश्न राहत नाहीत. एकदम सिंपल प्रश्न, एक पेज, त्यावर प्रश्न 5. परीक्षेला गेले, 5 प्रश्न, आलं टक 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 टक, संपला विषय. ओके, 3-4 मिनिटात तर झालं सायन्स. कधी? जेव्हा येते तेव्हा. ओके, पण बाकी बघा, वर पॉलिटी, इकॉनॉमी. पॉलिटीमध्ये बघा, परीक्षेमध्ये पहिला प्रश्न असतो, खालील विधाने लक्षात घ्या. हा, पहिलं स्टेटमेंट, राष्ट्रपती राज्यपालाचे भाऊ आहेत. नेक्स्ट स्टेटमेंट, राज्यपाल उपराष्ट्रपतीचे जे काय, 4 स्टेटमेंट आणि खाली ऑप्शन. अ बरोबर ब चूक, ब बरोबर अ चूक, अ बरोबर ब हे अचे कारण आहे आणि ब बरोबर अ हे बचे कारण आहे. हा प्रश्न मराठी आणि खाली सेम इंग्लिश. म्हणजे एक पेज एक प्रश्न. एक्झामला गेला, उलटत आहे 15 पेज उलटले, 15 प्रश्न झाले. वेळ किती आपल्याकडे? हा, 60 मिनिटांमध्ये 15 पेज गेले, वाचण्याचा वेळ गेला सगळा. ओके, पण ते सायन्स जर येत असेल, कसे प्रश्न आहेत? वन लाईनर प्रश्न असतात. गेल्या गेल्या टिक 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 टिक. ओके, गेल्या गेल्या 5 मिनिटांमध्ये झाले 9 प्रश्न. कॉन्फिडन्स कसा आहे? ढगाला. अरे, गेल्या गेल्या 1 तास होता, झाले माझे 9 प्रश्न, 10 प्रश्न. आता पुढे बघतो काय करायचं, मॅथ्सला सगळा वेळ देतो. बरोबर? हा, मग लक्षात ठेवा, शुअर शॉर्ट मार्क मिळतात कधी? आल्यावर, अभ्यास केल्यावर किंवा आपला क्लास केल्यावर. कळलं सगळ्यांना? कळलं तुम्हाला ऍडव्हान्टेज? समजलं मार्क्स? हा, नेक्स्ट पॉइंट बघा, सगळ्यात मेन, आपण फक्त इथं पूर्व परीक्षा द्यायला आलोय का? मग मेन्स, फक्त मेन्स. इंटरव्ह्यू कोण देईल पीएसआयचा? बरोबर, हाईट कमी आहे. ओके, ठीक आहे, मी काही करा, पण फायनली आपला काय आहे की मेन ती आहे स्टेप, की यावर्षी पूर्वपरीक्षा देऊन, आता बघा आपलं काय असतं, यावर्षी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि पुढल्या वर्षी पूर्वपरीक्षा. तुम्हाला ज्या वर्षी पोस्ट मिळणार आहे त्या वर्षी तुम्हाला 2 प्री द्यावे लागतील. रिझल्ट लेट लागतो ना. फॉर एक्झाम्पल, मी प्रिलिम दिली, मेन्स पण दिली, मला चांगले मार्क पण मिळणार आहेत, पण एक्झामची पण रिझल्ट कधी लागणार आहे? प्रिलिम्सच्या नंतर. म्हणजे प्रत्येक पोस्ट होल्डरला एक प्रिलिम द्यायची असते एक्स्ट्राची पुढची. ओके, जरी मागे लग्न ठरलेलं आहे आपलं, माहित असते, तरी पण एक पोरगी पाहतो समोरची. असं होतं ना कधी कधी, तसं आहे हे. ओके, हा, म्हणजे बघा, मग आता ऍक्च्युअली मला सांगा तुम्ही, बाकीचे विषय आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स, सगळे विषय, हे सगळ्यांना माहिती आहे सोर्स काय आहे, सगळे लोक अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळ्यांना वाचून कळतं घरी, सेल्फ स्टडी. प्रॉब्लेम कुठे आहे? सायन्स मॅथचा, मेन सायन्सचा. मला सांगा, सायन्स मध्ये तुम्ही जर पाहिलं, आता माझा अनुभव इतक्या वर्षापासून, सायन्स मध्ये जो ऍव्हरेज स्कोअर आहे पोरांचा, तो असतो साधारणतः 5 प्रश्न, 4 ते 5 प्रश्न, बस, याच्यावर नाहीये. 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न, मुलांना फक्त एवढे मार्क मिळतात. ओके, ठीक आहे, पण तुम्ही आपला क्लास केला प्रॉपर, मागच्या मुलांना माहित आहे. ओके, पेपर किती टफ येऊ द्या, 8-9 प्रश्न येतील, तर पेपर ऍव्हरेज असेल तर तुम्हाला फक्त क्लास करून तुम्हाला 10+ मार्क मिळतील 15 पैकी. फक्त क्लासमध्ये बसल्यावर, बरं, आला बसला. ओके, आणि सगळ्यात मेन, जर थोडा अभ्यास केलाच, नॉर्मल फक्त काय शिकवलं आज वगैरे, तर बघा तुम्हाला 15 पैकी 12+ मार्क 100% मिळणार. आता मी 14 का लिहिलं, कारण लक्षात ठेवा, हे काय असतं बघा, जे तुम्हाला मी शिकवल ते डायरेक्ट प्रश्न येतीलच, पण असे काही प्रश्न असतात त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, इलिमिनेशन. ते जेवढं चांगलं तेवढे मार्क वाढतात. ओके, आता मला सांगा, तुम्हाला मी शिकवलं, तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न आले, यात काही नवल नाही, पण जे शिकवलं नाही तरी आलं, तर आता शिकवलं कोणी होतं? क्लिअर आहे? आपल्याला काय करायचं आहे, हे तर येणारच आहे आपल्याला, नो इश्यू, पण जे एक्स्ट्रा प्रश्न आहे, जे नवीन असतात,
हे आपल्याला आले पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही आपण एक्झाम्पल घेऊ. समजा किती कट ऑफ आहे मागच्या वर्षी प्रिलिम्सचा, मला माहिती आहे का? हा, किती किती बोलायला पण लाज वाटते. किती आहे? 61.65 आहे का? 0.5. म्हणजे हा हिस्ट्री मधला खूप मोठा कट ऑफ आहे. एवढा कट ऑफ लागत नव्हता कधी. पहिले 45 कट ऑफ होता कशाचा, PSIचा 45-46, आणि फार तर फार आता कंबाईन मध्ये एवढा कट ऑफ लागलेला आहे. ओके, हा कट ऑफ पार करायचा असेल तर सायन्स मध्ये एवढे मार्क होईल का? ज्यांनी खरंच कट ऑफ क्लिअर केलाय, जे काही मुलं मी पाहिले आहेत, ओके, त्यांना सायन्स मध्ये ऍव्हरेज मार्क आहे, तरी एवढा कट ऑफ आलेला आहे. मग आता मला सांगा, मग यावर्षी जर आपल्याला एक्झाम काय करायची असेल तर काय लागेल? टार्गेट कट ऑफचं काय लागेल? 60 बीट नाही, याच्यावर लागेल ना. मग आपण किती घेऊ शकतो? 60. मी हा 67 घ्यायला लागेल तुम्हाला, 4 पुढे, 4 ते 5 मार्क पुढे घ्यायला लागेल. ओके, मग आता मला सांगा, तुम्ही ऍव्हरेज अभ्यास करून एवढा समजा आलाच आपला स्कोअर. पण समजा माझा स्कोअर आज पहिले आन्सर की काहीतरी 62 आला आता या एक्झामला. ओके, मी मेन्सचा अभ्यास करू शकतो का कॉन्फिडेंटली? का नाही करू शकत? सांगता येत नाही. एवढाच लागेल सेम असं असतं का? एक तर जास्त, एक तर कमी. मग मी काय करणार? मी झुकणार. कुठे? पुढली परीक्षा प्रिलिम्स कोणती? ग्रुप सी की ग्रुप बी? ग्रुप बी झाली आहे, आता कुठली? ग्रुप सी. हा, त्यात पण सेम कंडिशन. हे पुन्हा झुकणार तलाठी, हे पुन्हा झुकणार, हे झुकत जाणार मग शेवटपर्यंत. सगळ्यांना क्लिअर आहे? पण मला सांगा, तुम्ही सायन्स मध्ये एक्स्ट्रा मार्क घेतले, आता आपण 12 मार्क पकडतोय. 12 म्हणजे किती झाले एक्स्ट्रा वर? 5च्या वर 7 मार्क आपला एक्स्ट्रा आहे बाकी मुलांपेक्षा चांगला अभ्यास करून. आता याच्यामध्ये 7 ऍड करा बरं, जवळजवळ 39. आता तुम्ही कोणता अभ्यास करणार? प्रॉपर मेन्सचा अभ्यास, येऊ दे काही पण, तलाठीची येऊ दे का काही येऊ दे, आता मी हाच अभ्यास करणार. कारण PSI पोस्ट इथे आहे. ओके, ग्रुप सी मध्ये PSI आहे का? आपली ड्रीम पोस्ट आहे ना काहीतरी एक, PSI ASO, ती फक्त याच एक्झाम मध्ये आहे. ओके, मग याला आपण म्हणतो सायन्सचा अभ्यास करून जास्त मार्क मिळवायचे, जेणेकरून आपण मेन्सचा अभ्यास काय करू शकू कॉन्फिडेंटली. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, आता मी खूप मुलं बघितली ज्यांना कट ऑफ असतो 65, 63, 65, पण ते पण काय असतात, दिवसभर इष्ट बसतात. सकाळी लायब्ररीमध्ये येतात, अभ्यास करतात, मित्राचा फोन येतो, हॅलो का रे किती मार्क आले तुला? मला मार्क 62 आले, मला तर 70 मार्क आहे. गेला पानपट्टीवर, टेन्शन आलं ना. ओके, परत कोणाला मित्र व्हायचं फोन आला, काय तुला किती मार्क आहे? 62. मला तर 40 मार्क आहे. हो का, चल मी अभ्यास करतो. आता मी अभ्यास करणार. पण कोणी फोन केला, मला 75 मार्क आहे. म्हणजे पूर्ण हा काय होतो परीक्षेभर, हा इकडचा ना तिकडचा मध्येच असतो तो लटकलेला. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, तुम्हाला कळलं का? एकदम बेसिक गोष्ट काय आहे, सायन्स कोणाच येत नाही कारण अवघड आहे. तुम्हाला सांगितलं का बरं? तुझं मला आला तर मला काय होणार आहे, जास्त मार्क मिळणार आहे लोकांपेक्षा, आणि माझा काय वाढणार आहे? समजलं सगळ्यांना? कारण आपण इथे फक्त प्रिलिम्स पास करायला आलो नाही. कळलं मुलांनो, लहान मुलं, हा लहान मुलांचा कट ऑफ खूप जास्त लागेल ना, STA वगैरे. आता कट ऑफ 1 झालाय म्हणा, पहिली वेगळा कट ऑफ होता, पण जाऊ द्या. कोण कोण लहान मुलं आहेत म्हणजे STA, हा त्यांनी तर गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. ओके, जाऊ पुढे. हा, सगळ्यांना क्लिअर आहे? आता बघा, आता पुढचा मुद्दा सगळ्यात मेन, की PYQ अनालिसिस करणं गरजेचं आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? हे आता सगळ्यांना कळलेलं आहे, महत्व सगळ्यांना कळलं सायन्सचं. मला सांगा, तुम्ही कधीपासून करणार PYQ अनालिसिस? आजपासून? आताच घे ना पेपर. आता म्हटलं आताच लगेच. मी सांगतो ऐका, मला सांगा, PYQ जर तुम्हीच कराल तर मग कशाला क्लासला आला तू? हे पण जर तूच करशील, तू कशाला क्लासला आला? मी आणि इथं बसलेलो 10 वर्षापासून, मी ऑलरेडी केलेलं आहे ते सगळं. कळलं? ऑलरेडी मी सगळं केलेलं आहे. तुम्हाला फक्त आयता अभ्यास करायचा आहे. ओके, जे क्लास लावत नाहीत त्यांना घरी करणं गरजेचं आहे PYQ अनालिसिस. मग तुम्ही क्लास लावलाय ना, मग मी आहे. क्लास म्हणजे काय असतो? आपला अभ्यास सोपा करणारी गोष्ट. क्लासचा अर्थ काय तुम्हाला कळलं का?
क्लासचा अर्थ आहे की आपला विषय आणि आपला अभ्यास सोपा ज्यामुळे होतो त्याला क्लास म्हणतात. ते मी ऑलरेडी केलेला आहे, मग काळजी घाबरू नको, तू फक्त अभ्यास कर, मी सगळं केलेलं आहे. मग आता बघा PYQ अनालिसिस केल्यामुळे आपण काही टॉपिक काढलेले आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे. तर बघा एवढे टॉपिक जर आपण केले नक्की एक्झाम मध्ये 100% काय येईल आपल्याला सांगू शकतो. ओके, मग आपण पहिले हे टॉपिक पाहून घेऊ कारण खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचे आहे. ठीक आहे, ओके पहा मग पहिला टॉपिक कुठला, पहिले बघू आपण फिजिक्स केमिस्ट्री. वा आता येत आहे सर. का बरं बायोलॉजी? हा गुड, एक्सलंट एक्सलंट, वा क्लिअर सगळ्यांना, क्लिअर कट. बघा मग आता पहिला टॉपिक आहे आपला बायोलॉजी. ओके, बायो मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एवढे टॉपिक्स आहेत ज्यावर प्रश्न विचारले आहेत. आता हे मेन टॉपिक आहेत, यात सब टॉपिक पण आहेत, पण पहिले आपण टॉपिक सगळे पाठ करून घेऊ एकदा. ओके, इथून पण तुम्हाला कोणी विचारलं काय अभ्यास करायचा तुला हे सांगता आलं पाहिजे न पाहता पूर्ण. ठीक आहे, इंग्लिश की मराठी? का बरं दोन्ही? कारण प्रश्न दोन्ही लँग्वेज मध्ये येतात. ओके डन. चला बघा मग पहिला पॉईंट आहे बघा, त्याला म्हणतो आपण बायोलॉजी मध्ये मानवी संस्था. तुमच्याकडे नोट्स आहे दिलेली कालची, टेलिग्रामवर टाकलेली नोट्स, हे सेम जे शिकवतोय टेलिग्रामवर टाकलेलं आहे, प्रिंट काढून घ्या. ओके हा चला बघा पहिला पॉईंट आहे बघा मानवी संस्था, इंग्लिश मध्ये ह्युमन सिस्टीम. दुसरा पॉईंट पेशी किंवा सेल. सगळ्यांनी म्हणा, बसायचं नाही तुम्ही इथं. हा नेक्स्ट टॉपिक पोषण न्यूट्रिशन. चौथा आरोग्य आणि रोग, हेल्थ अँड डिसीज. नेक्स्ट जैवतंत्रज्ञान ऊती, बायोटेक्नॉलॉजी अँड टिश्यू. नंतर सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन. नंतर अनुवांशिकता, हेरिडिटी. नंतर सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी. वनस्पतीशास्त्र, बॉटनी. आणि पर्यावरण. पर्यावरण तुम्हाला आहे का मेन्सला? हो, मेन्स प्रिलिम्सला आहे का? हा तर जरी तुम्हाला नाही आहे पर्यावरण प्रिलिम्सला, तो मेन्सला आहे, तरी पण करंटचे प्रश्न एन्व्हायरमेंटचे असतात, तर ते सायन्स बेस येतात. पर्यावरण हा विषय अर्धा भूगोलचा अर्धा सायन्सचा पार्ट आहे. सायन्सचे प्रश्न तुला इथं जमतील. ठीक आहे, तर सायन्सचा पार्ट आहे, वेगळा विषय नाही आहे हा. ओके सगळ्यांना क्लिअर आहे टॉपिक? ओके क्लिअर आहे. हा नेक्स्ट पॉइंट. आता बघा आता आपल्याला पाहायचे फिजिक्स. फिजिक्स मध्ये टॉपिक कोणते कोणते एकदा पहा, कोणते कोणते पहा. भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी, गती बल दाब, मोशन फोर्स अँड प्रेशर, कार्य ऊर्जा शक्ती यंत्रे, वर्क एनर्जी पॉवर मशीन. सगळ्यांनी म्हणायचं आहे. ओके इथं आपण काय बसायला आलो फक्त, तुम्ही क्लास लावू नका, ती गोष्ट वेगळी, पण ऍटलीस्ट विषय तर कळला पाहिजे. आपण 2 तास आहे, आपल्याला 1.5 तास आहे, हा 1.5 तास खूप महत्वाचा आहे आयुष्यातला, आहे की नाही? त्यातनं काही मिळालं पाहिजे आउटपुट, सगळ्यांनी म्हणायचं. काय होतं सगळ्यांनी म्हटलं, आपण म्हटल्याने काय होतं, आपण इकडनं बोललो आपलाच कान ऐकतो इथे. कळलं का तुम्हाला? तुम्हाला मी शिकवणार आहे, हे एकदा ऐकणं, तुम्ही म्हटलेलं कान दुसऱ्यांदा ऐकतो, लवकर लक्षात राहतं. कळलं का? म्हणून कधी कधी बोलून अभ्यास करायचा. चला मग सगळ्यांनी, हा उष्णता हीट. नंतर आणि अजून एक गोष्ट बाजूचा बोलणार, थर्ड टाइम आपला ऐकू येईल. रिव्हिजन किती होते बघा, समजलं? 100 लोक 100 तोंड, 200 कान है ना. मग इतका आवाज आपल्याला कानावर आदळेल, मेंदूर आदळेल नाही का, एकदम मेंदूर आपल्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी क्लिअर आहे, मेंदूर आपल्या वळ्या पळतील. ओके लक्षात घ्या. हा चला, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन, अवकाश तंत्रज्ञान, ध्वनी, प्रकाश, संगणक तंत्रज्ञान, विद्युतधारा आणि चुंबकत्व, मॅग्नेटिझम. कळलं टॉपिक कोणाचे? फिजिक्सचे. आता केमिस्ट्री. ओके डन. चला स्टेट्स ऑफ मॅटर, पदार्थाची अवस्था, ऍटम आणि स्ट्रक्चर, अणु आणि अणुरचना, मेटलर्जी, धातू विज्ञान, केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया, ऍसिड बेस सॉल्ट, आम्ल आम्लरी क्षार, वर्ल्ड ऑफ कार्बन, कार्बनचे जग, पेरियोडिक टेबल, आवर्त सारणी, रेडिएक्टिव्हिटी, पदार्थ आपल्या वापरातील. आता बघा आपली जी एक्झाम झाली ग्रुप सी मेन्सची, आताची मला वाटते आता झाली 30 तारखेला, ग्रुप बी ची. हा ग्रुप सी नाही, ग्रुप बी मेन्स लेटेस्ट परीक्षा, ग्रुप सी मेन्स व्हायची आहे. तर त्या परीक्षेमध्ये मी सांगितलं होतं, माझा व्हिडिओ 17 जूनचा, तुम्ही पाहून घ्या. म्हटलं हा जो टॉपिक आहे हा याच्यावर तुम्हाला येथील 2 प्रश्न 100% लिहून घ्या, आले सेम असे
एक अल्फावर एक बीटावर. ओके, तुमची ग्रुप बीची पूर्वपरीक्षा मागची. ओके, मी एक व्हिडिओ घेतला 2 दिवस आधी, हा वर्गीकरणाचा व्हिडिओ घेतला होता बायोलॉजीचा. ओके, त्यातले 6 पैकी 4 प्रश्न असे आले. ओके, म्हणजे मला माहित काय येतं. ओके, फक्त तुझं काम काय पूर्ण अभ्यास करणं प्रामाणिकपणे. ओके, हा नेक्स्ट पॉइंट नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्सेस, आणि शेवटचा पॉइंट आपत्ती व्यवस्थापन. सगळ्यांना क्लिअर आहे? तुम्हाला काही डाऊट आहे इथपर्यंत? तुम्हाला काही डाऊट आहे का? टॉपिक कळले? फिजिक्सचे 10, बायोलॉजीचे 10 आणि केमिस्ट्रीचे 11, म्हणजे 30-31 टॉपिक आहेत त्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. सगळ्यांना क्लिअर आहे? तुम्हाला काही डाऊट आहे इथपर्यंत? ओके, आता आता पुढला मुद्दा आहे नेमके प्रश्न कसे येतात आणि कोणता सोर्स वापरायचा. आता बघा मी काय करतो, आपल्याकडे प्रॉपर सोर्स जरी आहे तरी पण तुम्हाला सांगतो मी कसा अभ्यास केला पाहिजे. आता इथे 2 अँगल आपल्याला पाहायचे आहेत. पहिला अँगल आहे की प्रश्न कुठने येतात. ओके, मग आता बघा प्रश्न कुठने येतात लक्षात ठेवा. प्रश्न कुठने येतात. ओके, प्रश्न तुम्हाला कुठने येतात लक्षात ठेवा. हे जे प्रश्न असतात आयोगाचे, हे प्रश्न येतात 6वी ते 10वीच्या पुस्तकातनं, सगळ्यात पहिला सोर्स. दुसरा आहे बघा 11 आणि 12 ची पुस्तकं. ओके, आता बघा 9 प्रश्न हे डायरेक्टली कुठने येतात. 9 प्रश्न, 9 क्वेश्चन नाही. उरले किती क्वेश्चन? सहा ना. किती वेळ सांगा ना त्याला, म्हणून तुम्हाला मार्क येत नाही मॅथ रिजनिंग मध्ये. ओके, किती? 6. सगळ्यांना क्लिअर आहे एवढं? बरोबर. मग हे 2 बुक आपल्याकडे आहेत. आता बघा, जर तुम्ही आता आता हे फक्त सोर्स आहे बरं. आपला क्लास केला 15 पैकी 12 प्लस, हे तर फिक्स आहे. पण एक जनरल सांगतो, जनरल गोष्ट, सोर्स म्हणजे काही तू करू नको, हे सगळं तुला मी शिकवणार. पण एक जनरल गोष्ट, तर बाकी पण मुलं आहेत सगळे, काही मुलं सेल्फ स्टडी करतात, मग त्यांना बरेचदा हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा यापेक्षा ऍक्च्युअल काय सोर्स आहे, तर हा सोर्स आहे. स्टेट बोर्ड की एनसीईआरटी कोणतं पण एक घ्या. ओके, पण मी काय सजेस्ट करतो पोरांना, स्टेट बोर्ड. कारण एक्झाम कोण घेते? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि पुस्तक कोण? स्टेट बोर्डची, महाराष्ट्राची. एनसीईआरटी कोणाची? सेंट्रलचं, आपलं स्टेटचं पट्टे का? ही गोष्ट वेगळी, पण सोडून द्या, ठीक आहे. एनसीईआरटी जे आहेत त्याच्यामध्ये अपडेशन थोडं कमी व्हायला आहे. आपली पुस्तकं नवीन आहेत, जास्त अपडेट बुक्स आहेत स्टेट बोर्डची. ओके, मोर बुक्स अपडेटेड आहेत. ओके, त्याच्यामुळे स्टेट बोर्ड आणि दोन्ही पण सोर्स आहे. पण आपण काय फोकस करू? डन. आता बघ, आता जर तुम्ही 10वी ते 10वी चांगला अभ्यास केलाय प्रॉपर, 9 प्रश्न आहेतच, पण याच्या आधारावर तुम्ही या 6 पैकी 3 प्रश्न सॉल्व्ह करू शकता ऑप्शन एलिमिनेट करून. झाले किती? कळलं का? म्हणजे तुम्ही 12 प्रश्नापर्यंत पोहोचू शकता. काय वाचून? फक्त. कळलं? जरी हे प्रश्न कुठून आले 3, पण आपण काय वापरलंय? आपले बेसिक फंडामेंटल ऑप्शन कट वाले. ओके, मग असं आहे. क्लिअर आहे? मग मला सांगा, मग आता यातले किती प्रश्न उरले? मग सगळ्यात पहिले काय कराल तुम्ही? हे कराल की हे कराल? तेच करशील ना, काही करशील. हे जर तुम्ही पहिल्यांदा केलं, तू आयुष्यात सायन्स वाचणार नाही 11वी-12वी. कारण फंडा बेसिक कुठला आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? आता मी स्वतः शिकवतो 11-12ला, नीटला शिकवतो स्वतः मी, मला माहिती आहे. ओके, ठीक आहे, जाऊ पुढे. मग आता सगळ्यात पहिले बघू पुस्तक कुठले. कोणते पुस्तक? 6वी ते 10वी एकूण पुस्तक किती आहेत बाबा रे? 5 पुस्तक, 5 पुस्तकं असं आपलं वाटते. 10वीची 2 पुस्तकं आहेत, पार्ट 1 पार्ट 2. एकूण बुक किती पाहू आपण, थांबा दाखवतो तुम्हाला. ओके, चला बघा, हे पुस्तक आहे पहिली. बघा, लक्ष द्या. 6वी, 7वी, 8वी. नाव काय पुस्तकांचं? सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान. सगळ्यांना क्लिअर आहे? आता 8वी, 9वी, 10वी. 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2. काय नाव आहे पुस्तकाचं?
हा, मग तुला कळलं का? सामान्य विज्ञान जरी शब्द आहे तरी विषय काय आहे? सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कळलं? कळलं का नाही एवढं? हा, ही आपली पुस्तकं आहेत. ओके, लिहून घ्या. IMP गोष्ट, 10वी पार्ट 2चं पुस्तक निळ्या रंगाचं, 10वी पार्ट 1चं पुस्तक पिवळ्या रंगाचं, लिहून घ्या. 6वीचं पुस्तक पिवळ्या रंगाचं, 7वी लालसर फिक्क्या रंगाचं. हे रंगावर पुस्तकं नाही पाहायची. हे कोणती पुस्तक आहे? नवीन पुस्तकं, न्यू बुक्स. मुलं फोन लावतात, सर ABC मध्ये आलोय, 6वीचं पुस्तक 2 आहे, एक पिवळ्या रंगाचं आणि काळ्या रंगाचं, कोणतं घेऊ? तर मला सांग काय हे? अरे हे बदलतं वरचं कवर कधी पण, त्याचा काही संबंध आहे. काय संबंध आहे? मेन आतमध्ये बघ, अपडेट कधीचं पुस्तक आहे. नाही तर आपण जातो, आपण म्हणतो द्यावर पुस्तकं थर्ड हँड, तर सेकंड हँड आहे ना, जुनी पुस्तकं सेकंड हँड, पण ते ऍक्च्युअल थर्ड हँड असतात. ओके, नवीन पुस्तक घ्यायची. ओके, पुस्तकं नसतील तर डाउनलोड करा तुम्ही, फ्रीमध्ये अवेलेबल आहे बालभारतीमध्ये. क्लिअर आहे? कळली 6 पुस्तकं. आता बघा, ही पुस्तकं जर आपण पाहिली, ओके, बघा एवढी पुस्तकं होतात बघा. चला पहा केवढी होतात. बघा बघा इथे बघा, हे पुस्तक 6वीचं, 7वीचं, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2, म्हणजे अशी थप्पी लागते एवढी. एवढी किती मार्क? कळलं का? आणि आता आपण जर ही पुस्तक पाहिली 11-12वीची, थप्पी मोठी आहे. ओके, बघा हे 11वी फिजिक्स, 11वी केमिस्ट्री, 11वी बायोलॉजी. ओके, 12वी फिजिक्स, 12वी केमिस्ट्री, 12वी बायोलॉजी. किती मार्क? पहिले हेच कराल, मग पहिले काय कराल? कळलं सगळ्यांना? कळलं? 11-12ची पुस्तकं खूप मोठी आहे, पहिले करणं अपेक्षित नाही. सगळ्यांना क्लिअर आहे का बरं? हा, मग आता बघा, तरी बुक बघून घेऊ. काही मुलं असतात की सर नाही नाही आम्हाला करायचंच, तर मग कर. ओके, चलो बघा, बघा ही पुस्तक आहे बघा आपली, बायोलॉजी 11वीचं पुस्तक आहे, फिजिक्स आहे 11वी, केमिस्ट्री 11वीचं पुस्तक आहे. ओके, आणि नेक्स्ट आहे बघा बायोलॉजी 12वी, फिजिक्स 12वी आणि केमिस्ट्री 12वी. 6 पुस्तक आहेत. ओके, पण मला सांगा त्यातलं त्यात सर आम्हाला पुस्तक अभ्यास करायची आहे, करायची ना, पण कधी? जेव्हा काय कम्प्लीट होईल. कळलं? पहिले स्टेट बोर्ड कम्प्लीट करा पूर्ण, मग कुठे यायचं? त्यातलं काय कराल? हा, समजलं? हा, पण काळजी करू नका, जेव्हा तुम्हाला मी शिकवणार माझ्या नोट्स मध्ये सगळंच आहे, स्टेट बोर्ड पण आहे, NCERT पण आहे, 11-12 सगळंच आहे. ओके, काळजी करायची गरज नाही. कळलं सगळ्यांना? आता बघा, आता नेक्स्ट पॉईंट आहे, सगळ्यात मेन पॉईंट, तो म्हणजे काय? प्रश्न कसे येतात, प्रश्न सायन्सचे कसे येतात हे एकदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट, लक्ष द्या. हा बघा, प्रश्न येताना काही पॅटर्न आहे आपल्या आयोगाचा, तसे प्रश्न येतात. काय पॅटर्न आहे बघू आपण. बघा पहिला प्रश्न बघा, 13 पासून 22 किंवा आता 24 पर्यंतचे प्रश्न विचारले आहेत आतापर्यंत सगळे प्रश्न. ओके, तर कसे प्रश्न विचारलेले आहे बघा. आयोगाचे स्वरूप लक्षात घेताना प्रश्नांचे काय मुद्दे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिला मुद्दा बघा, आयोगाचे जे प्रश्न आहेत ते 90% काय असतात? कॉन्सेप्च्युअल. जरी प्रश्न आपला काय वाटतो? फॅक्च्युअल वाटतो, पण तो काय असतो? कारण आयोगाला काय चेक करायचे? आपले कॉन्सेप्ट फंडामेंटल. आयोगाला तुम्हाला बनवायचं का सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनियर? नाही, फक्त बेसिक फंडामेंटल आले पाहिजेत. म्हणून प्रश्न कसे असतात? नेहमी संकल्पनात्मक. मग परीक्षेला गेले, प्रश्न बघितला, पहिले काय विचार करायचा? प्रश्न कसा आहे? कॉन्सेप्च्युअल. क्लिअर आहे? आता बघा, सगळ्यात पहिला पॉईंट आहे कॉन्सेप्च्युअल अभ्यास करणं म्हणजे काय. ओके, बघा कॉन्सेप्टचा अभ्यास करणं म्हणजे काय? जेव्हा आपण दोन गोष्टीमधला दोन कुठल्याही गोष्टीमधला फरक सांगू शकतो एका शब्दात, त्याला म्हणतो आपले कॉन्सेप्ट क्लिअर असणे. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊ. कोण कोण मराठी मीडियमचे आहेत मुलं? इंग्लिश मीडियम? बाकीचे सेमी इंग्लिश? हा, समजलं मला. हा, चला. ओके, मग आता ओके बघा, समजा आपण एक्झाम्पल घेऊ. एक शब्द आहे बघा संप्रेरके, एक शब्द आहे विकरे. संप्रेरके म्हणजे काय? हार्मोन्स. काय शब्द आहे? हार्मोन्स. आणि विकरे म्हणजे काय? एन्झाइम्स. तर या दोघांमध्ये काय फरक आहे? कोणी सांगू शकतं काय? मी विचारतो थांबा. तर
काय फरक आहे संपर्क आणि विकरामध्ये? काहीतरी कोणी आहे का मुलींपैकी? हा म्हणू शकतो पण असं फील नाही आला म्हणजे हा ठीक आहे काही गोष्टी आहे पण काय फरक काय एका शब्दामध्ये दोघांमधला? मॅडम काय वाटते? आलं का आपल्याला एका शब्दात? का नाही आलं? कॉन्सेप्ट क्लिअर नाही. बरोबर क्लिअर सगळ्यांना? पण शिकल्यावर मग येईल क्लिअर. आपण समजून घेऊ बघा आता बघा एका शब्दामध्ये हार्मोन्स आहे. हार्मोन्स हार्मोन्स ही गोष्ट आपल्या रक्तामध्ये काम करते. कुठे काम करते? हे रक्तामध्ये असतात ब्लड मध्ये असतात. ओके जनरली साधारणतः. आणि हे जे एन्झाईम्स आहे विकर हे आपल्या ब्लड मध्ये नसतात हे बॉडीमध्ये एका ठिकाणी कुठेतरी असतात. क्लिअर आहे? कळलं का नाही कळलं? हा आता माझा प्रश्न तुम्हाला आहे तुम्हाला माहिती इन्सुलिन इन्सुलिन काय हार्मोन की एन्झाईम? इन्सुलिन हा शब्द ऐकला इन्सुलिन. जेव्हा जेव्हा डायबिटीसचे पेशंट असतात त्यांना आपण काय देतो इंजेक्शन इन्सुलिनचे. कुठे देतो? पायात की हातात का डोक्यात? हा कुठे पण दे पण ते रक्तामध्ये असतं. कळलं? इन्सुलिन पूर्ण बॉडीमध्ये फिरतं. बरं जाऊ द्या कळलं इन्सुलिन. मला सांगा आपली लाळ सलायवा लाळ ती काय एन्झाईम की हार्मोन? कसं काय? कसं काय? रक्तामध्ये आहे का? नाही एकदम बरोबर गुड. आणि पोटामधला ऍसिड एन्झाईम की हार्मोन? कारण ते कुठं आहे? पोटामध्ये रक्तामध्ये आहे का? आलं रे. बरं आता अजून आपण अजून काय बरं आईचं दूध जे बाळाला पाजते दूध ते कुठं असते? एन्झाईम की हार्मोन? कसं काय रक्तामध्ये आहे का? तुम्हाला मी शिकवलं का तुम्हाला हे मी लाळ ऍसिड ते दूध तरी आलं का? आलं कारण कळलं कळलं का नाही कळलं? सोपं आहे. म्हणजे बघा आपल्याला सायन्स येत का बरं नाही त्याचं कारण काय आहे ते आपल्याला प्रॉपर शिकवलं गेलं नाही. कळलं? पण कोण शिकवणार चांगलं? मी शिकवणार डोंट वरी. कळलं? शिकवलं की प्रश्न येणार तुम्हाला 100%. डन? कळलं? पुढचा मुद्दा आता पुढचा मुद्दा समजा एकदा बघ वजन आणि वस्तुमान वेट आणि मास काय फरक आहे कोणी सांगू शकतं? क्लिअर आहे? कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का? आपण करू एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाले की प्रश्न तुम्हाला 100% येणार आहे. जाऊ पुढे. नेक्स्ट पॉईंट बघा नेक्स्ट मुद्दा. तो मुद्दा म्हणजे काय? तो फॅक्च्युअल डाटा फॅक्च्युअल पॉईंट. फॅक्च्युअल डाटावर प्रश्न खूप जास्त येतात आजकाल. ओके आता हे कोणते फॅक्ट एक्झाम मध्ये येतात तर जे बुक्स मध्ये दिलेले आहेत. ओके बघा मागच्या वेळेला प्रश्न विचारला मानवी शरीरामध्ये हाडं किती बोन्स किती? 206 पण तिथे ऑप्शन होतं 208. हे आहे फॅक्ट. ओके नंतर बघा खूप सारे फॅक्ट येतात परीक्षेमध्ये. आता एक्झाम्पल घेऊ आपण याच्यामध्ये रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण विचारतात. आता याच्यामध्ये पण दोन आहे फास्टिंग नॉन फास्टिंग. जेवणा आधी जेवणानंतर काय प्रमाण आहे तुम्हाला माहिती आहे? ते दिलंय पुस्तकामध्ये ते एक्झाम मध्ये येईल. नंतर बघा पुढला मुद्दा की आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात युरिन बनते डेली हा प्रश्न विचारलाय आयोगाने. एका मिनिटामध्ये किती युरिन गाळल्या जाते हा प्रश्न विचारलाय. हे फॅक्च्युअल पॉइंट्स आहेत. आपल्याला येतात का? का नाही येत? वाचलं नाही शिकवलं नाही शिकवलं आपल्याला येणारच आहे. आता पुढचा मुद्दा मला सांगा. समजा एक प्रश्न सर्वात मोठं सर्वात लहान हा पॉईंट आयोगाचा फेमस प्रश्न आहे. आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठा अवयव कोणता? ऑर्गन लिव्हर ब्रेन किडनी. तुम्ही कधी वाचलाय का हे परीक्षेत? पुस्तकात वाचलाय का? नाही वाचलाय. मग ते वाचल्यावर कळेल. त्वचा 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 हा आपल्या बॉडीवर सगळ्यात मोठा अवयव आहे. पण आपल्याला वाटते का? वाटत नाही पण आहे ना तो कारण बुक मध्ये आहे. ओके मग सेम आपलं असं परीक्षेमध्ये उत्तर हे वाटतं पण ते नसतं वेगळं असतं. ओके नंतर बघा आपल्या बॉडी मधला सगळ्यात व्यस्त अवयव कुठला? बिझी ऑर्गन कुठला? बिझी ऑर्गन ऑफ बॉडी कुठला? हा हार्ट किडनी लिव्हर. हार्ट का बरं? हार्ट 24 तास असं नसतं ते लिव्हर आहे. हे आपल्या माने घ्यायचं का? हे कुठनं येतं एक्झाम मध्ये? हा कोणतं बुक्स? बरोबर. तुला मला हे सांगायचं आहे की हे कुठनं येणाऱ्या परीक्षेमध्ये. मग जेव्हा आपण जातो एक्झाम मध्ये आपल्या मला प्रश्न विचारायचा खरंच आपण वाचलाय का बुक्स मध्ये त्या
वाचलं तर उत्तर येईल, नाही तर येणार नाही. अंदाज लागत नसतो. जायचं पुढे. हा पुढला मुद्दा. आता बघा, आयोग क्रम विचारतो. हा प्रश्न आयोगाचा फेमस प्रश्न आहे. अवयवांचा क्रम, प्रक्रियांचा क्रम. आता बाकी भूगोलामध्ये तुम्ही पाहू शकता खळ्यांचा क्रम, नद्यांचा क्रम, हे सेम क्रम आयोग विचारतो. आपण काय केलं पाहिजे, हे क्रम लक्षात ठेवले पाहिजेत. ओके. आता एक्झाम्पल बघा, तुमच्या कंबाईन मध्ये प्रश्न विचारला होता, तो म्हणजे काय, पुरुषांमध्ये शुक्राणू कसे बनतात, क्रम लावा. ओके. म्हणजे आपल्या बुक्समध्ये जे पण क्रम आहे त्यातला कुठलाही क्रम एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके. आता एक एक्झाम्पल आपण एक क्रम बघू. तुम्हाला माहिती आहे का आपल्या बॉडीमध्ये पेशी आहेत पेशी. पेशींपासून काय बनतात, ऊती बनतात. ऊतींपासून काय बनतात, अवयव बनतात. अवयवांपासून काय बनते, अवयव संस्था किंवा संस्था बनते. संस्थेपासून काय बनतं, शरीर. आणि शरीरापासून काय बनतो, आपला सजीव. मग हा क्रम आहे, हा क्रम आपला पाठ लागेल. इंग्लिश मध्ये काय रे, सेल पासून काय, टिश्यू. टिश्यू पासून ऑर्गन. ऑर्गन पासून सिस्टीम. सिस्टीम पासून बॉडी पासून ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कळला क्रम. असे भरपूर क्रम आहेत. ओके. जाऊ पुढे. हा नेक्स्ट मुद्दा बघा. आयोग आपल्याला विचारतं महत्वाचे एक्झाम्पल्स. ओके. जे जे आपले बुक्स आहेत त्या बुक मध्ये कोणते कशाचे एक्झाम्पल्स आहेत. आता एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकू शकता. तुम्ही शब्द ऐकला का, इंद्रधनुष्य आणि प्रकाशीय तंतू. हे दोन्ही पण एक्झाम्पल आहेत लाईटच्या गुणधर्मांचे. यातला एक आहे प्रकाशाचे अपवर्तन. ओके. एक आहे प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण वगैरे वगैरे. ओके. आपण नंतर बघू. ओके. पण नेमका कोणता कशाचा हे एक्झाम मध्ये येतो, कन्फ्युजनला चान्स आहे. ओके. आता बघा, आपण एक्झाम्पल घेऊ. बघा, एक प्रश्न आयोगाने विचारलाय बघा, हिरा चमकणे, हे कशाचं एक्झाम्पल आहे. आणि एक प्रश्न आहे बघा, तारे चमकणे किंवा लुकलुकणे. तारे तारे लुकलुकणे. आता वाटताना आपला सेम वाटतं, तरी पण दोन वेगळे एक्झाम्पल आहेत. एक एक्झाम्पल आहे अपवर्तन, रिफ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि एक एक्झाम्पल आहे संपूर्ण आंतरिक परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. फरक आहे, हे आपल्याला पाहावं लागेल व्यवस्थितपणे. ठीक आहे. नंतर बघा, नेक्स्ट पॉइंट आहे सायंटिस्ट खूप महत्वाचे आहे. एक्झाम कुठली घ्या, शास्त्रज्ञ एक्झाम मध्ये खूपदा येतात, शास्त्रज्ञ. ओके. कालची मेन्सची परीक्षा, ग्रुप बी मेन्सची परीक्षा प्रश्न विचारला कार्ल लिन्स, पुन्हा एकदा प्रश्न विचारला सायंटिस्ट वर. ठीक आहे. हा. नंतर बघा, पुढला पॉइंट आहे बघा, प्रॉपर्टीज, गुणधर्म. ओके. एखाद्या गोष्टीमध्ये काय विशिष्ट गुणधर्म आहेत ते एक्झाम मध्ये येतात. आपण एक एक्झाम्पल घेऊ. मला सांगा बरं, वनस्पती आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे. वनस्पती म्हणजे प्लांट, प्राणी म्हणजे अॅनिमल. या दोघांमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे, याचे काय गुणधर्म आहे. वनस्पती स्वयंपोषी, परपोषी. अजून बरं, हे सर जगाला माहिती आहे का, स्वयंपोषी परपोषी. हा प्रश्न येत नाही. मग काय फरक आहे दोघांमध्ये. हा, मग वनस्पतीमध्ये काय असते, पेशीभित्तिका. प्राण्यामध्ये पेशीभित्तिका नसते. आता हाही प्रश्न येत नाही. ओके. मी सांगतो बघा, प्राणी हालचाल करतात, वनस्पती पण हालचाल करतात. दोघे हालचाल करतात, मुवमेंट दोघांमध्ये असते. जो फरक आहे तो आहे लोकोमोशन, स्थलांतर. कळलं सगळ्यांना, फरक कळला का. वनस्पती काय करतात, हालचाल, स्थलांतर नाही. प्राणी. कळलं सगळ्यांना. हा. ओके. नाही, आता पुन्हा एक हा पॉईंट बघा, विषाणू आणि जीवाणू. विषाणू म्हणजे व्हायरस, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. काय फरक आहे दोघांमध्ये, काय फरक आहे व्हायरस बॅक्टेरियामध्ये, आपल्याला माहिती आहे का, नाही. शिकवल्यावर येईल. बघा बघा, दाखवतो तुम्हाला. बघा बघा, व्हायरस मध्ये एकतर डीएनए असतो, एकतर आरएनए असतो. बघा, हा एक्झाम मध्ये येणारी गोष्ट आहे, बाकी एक्झाम मध्ये येत नाही. ओके. आणि जीवाणू मध्ये एकतर डीएनए आहे आणि आरएनए पण आहे, हा फरक आहे. ठीक आहे. कळलं. बघा, मग याचा अर्थ व्हायरस दोन टाईपचे आहे, एक डीएनए वाले आणि एक आरएनए वाले. तुम्हाला प्रश्न येतो हा, एड्सचा व्हायरस कसा आहे, डीएनए की आरएनए. हा, मग ते आपल्याला पाहावं लागेल, पहिले वाचावं लागेल. असं स्वप्न बघत नसते. तू वाचलंय का ते, मला विचारायचं एक्झाम मध्ये जाऊन. नाही वाचलं का मग नाही येणार आपल्याला. क्लिअर आहे.
अंदाज लागत नसतो, हजारच कळतं ते अंदाज त्याचा. ओके, क्लिअर आहे? डन. हा, नेक्स्ट पॉईंट बघा. नेक्स्ट आहे बघा आपला कार्य फंक्शन. ओके, काय काय विशिष्ट कार्य आहेत एखाद्या गोष्टींची. आपण एक्झाम्पल घेऊ. समजा एक्झाम्पल हाडांचे प्रकार आहेत, हाडांचं कार्य सांगा. हाडं म्हणजे बोन्स. बोन्सचं काय काम आहे आपल्या बॉडीमध्ये, काय कार्य आहे बोन्सचं? हा, तर खूप सारे आहेत ना, आकार, हालचाल वगैरे. बरं, हाडांचं काम आहे रक्त तयार करणे आहे, मग हे एक्झाम मध्ये येतं. आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स आहेत त्यांचं काम आहे रक्त तयार करणे. किडनीचं काम काय, लघवी तयार करणे, युरिन फॉर्मेशन. किडनीचं काम आहे का ब्लड तयार करणे, आहे का? आहे, आहे. ओके, हे आपण शिकलं पाहिजे. किडनीचं पण काम आहे रक्त तयार करणे. ओके, ठीक आहे. हे कधी आपला शिकल्यावर येणार आहे. ओके, हे सगळं आपल्याला पाहावं लागेल व्यवस्थितपणे. ओके, नंतर बघा पुढचा मुद्दा. आणि बघा काही गोष्टींचा आपला गरजेचं आहे पाठांतर. पाठांतर करणं गरजेचं आहे काही गोष्टींचं. पाठांतर मगअप करल्या काही गोष्टी. कारण सायन्समध्ये एखादी गोष्ट काय असं म्हणता येत नाही. हा रोग आहे याच्यामुळे होतो, का होतो सांगता येत नाही, पाठ पाहिजे. निमोनिया कोणामुळे होतो तर नाव पाठ पाहिजे. हेच नाव का बरं असं म्हणता येत नाही. ओके, ओके सर याला हेच औषध का बरं, डायरेक्ट पाठ करा, सांगता येत नाही तसं का बरं. ओके, क्लिअर आहे? मग काही काही औषधं, काही रोग, काही उपचार यांना काही ऑप्शन आहे का? त्याला आपल्याला काय करावं लागेल, पाठांतर. म्हणजे एक्झाम मध्ये आपल्याला लवकर येईल ते. ठीक आहे. ओके, आणि लक्षात ठेवा सगळ्यात मेन गोष्ट सायन्स मध्ये, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मायक्रो नोट्स. सायन्स हा विषय थोडासा किचकट वाटतो आपल्याला, अवघड आहे, पण आपण जर नोट्स काढल्या, शॉर्ट नोट्स, मी तुम्हाला देणार आहे नोट्स मायक्रो, काळजी करू नका. तरी पण सांगतो जनरल बोलण्यासाठी की मायक्रो नोट्सचा आपल्याला गरज का बरं आहे. कारण बघा मायक्रो नोट्सचा अर्थ होतो कमी जागेमध्ये जास्त माहिती लिहिणे. त्यामुळे आपली काय होणार आहे एक्झामच्या आधी रिव्हिजन. कमी डाटा जास्त रिव्हिजन, जास्त डाटा नो रिव्हिजन नो रीडिंग. ओके, डाटा जास्त असेल आपण जाऊ दे, आता पुढची रिव्ह्यूज देऊ. कळलं? ओके, क्लिअर आहे? आणि सगळ्यात मेन बघा सायन्स मध्ये काय असणार ते म्हणजे काय, ट्रिक्स. ट्रिक्स तुम्हाला तुमच्या ट्रिक्स डेव्हलप कराव्या लागतील सगळ्या. ओके, तुम्ही जर ट्रिक्स डेव्हलप करून ठेवल्या स्वतःच्या व्यवस्थितपणे तर तुम्हाला एक्झाम मध्ये लवकर आठवणार. ओके, आणि या खूप साऱ्या ट्रिक्स एक्झाम मध्ये विचारलेल्या आहेत. ओके, आणि आपल्याकडे प्रत्येक टॉपिकच्या ट्रिक्स आहेत, तर काळजी करू नका त्याची. क्लिअर आहे? हा, मग आता एक्झाम्पल ट्रिक्स मध्ये भरपूर एक्झाम्पल देतो बरेचदा मी. यातलं कुठलं पण एक ट्रिक बघू. समजा बघा ट्रिक कशी असते. ट्रिक कशी असते बघा, तर दैनंदिन जीवनाशी दैनंदिन जीवनाशी संबंध जोडून बनवाव्या ज्यामुळे विचार न करता लक्षात राहते. ट्रिक्स म्हणजे काय, जे आपण गोष्टी वापरतो जीवनामध्ये आपल्या त्याची लिंक लावायची. ओके, क्लिअर आहे? आता बघा, आता कालच्या पेपरमध्ये आपण एक ट्रिक सांगितली मुलांना मी. तो प्रश्न आला होता की बघा एक सिंपल ट्रिक होती. काय ट्रिक होती बघा, की आपण शब्द वापरतो का रे, गोलू मोलू. आपला मित्र खूप मोठा आहे, मोठा म्हणजे गोलू मोलू आहे. मग या मोलू शब्दावरनं शब्द काय बघा आपला मोलुस्का आहे का. मोलुस्का पॉइंट वर्गीकरणामध्ये आहे, गट मोलुस्का गट आहे. मग त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे गोलू नाही गोगलगाय. गोगलगाय एक्झाम्पल आहे पहिलं, गोगलगाय. ओके, या गोगलगायचा मित्र आहे बघा ऑक्टोपस. ओके, ऑक्टोपस तो घरी येतो गोगलगायच्या, त्याचे पाय धुतात. ओके, लक्स साबणानी. ओके, आणि खायला भाजी करतात शेपूची. ओके, तर मी अशी ट्रिक लावली होती बघा. मोलुस्का मध्ये पहिलं गोगलगाय आहे, नंतर ऑक्टोपस आहे, नंतर पायवरनं पायला आहे, पायला, पायवरनं पायला, आणि बघा या शेपूवरनं सेपिया किंवा शेपिया. तुम्ही जर पाहिलं एक्झाम्पल तर फक्त सेकंड एक्झाम्पल मध्ये 2-3 शब्द होते, ऑक्टोपस, पायला आणि सेपिया. ओके, म्हणजे पूर्ण ट्रिक सांगितली होती, ते सेम सेम एक्झाम मध्ये आलं. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे एवढं? हा, मग ट्रिक्स खूप महत्वाच्या असतात. तर आपल्याकडे सगळ्या ट्रिक आहे क्लासिफिकेशनच्या अशाच्या अशा, तर काळजी करू नका. आता आपण एक्झाम्पल घेऊ. आता आपण एक्झाम्पल घेऊ ट्रिक्सचा आणखी. आता मला सांगा तुम्ही, हा एक शब्द आहे सिम. सिम, मला सांगा सिम हा शब्द कोणा संबंधी आहे, जनरली आपण वापरतो मोबाईल संबंधी आहे, मोबाईल. ओके, मोबाईलवर आपला कॉल येतो, आपण लावतो कुठे, कानाला. आता ऑब्विसली म्हणजे ही गोष्ट कोणा संबंधी आहे, काना संबंधी आहे. आता मोबाईल कुठं, सिम कुठं, मोबाईलच्या आत की बाहेर, आत. बघा मला लक्षात ठेवा, सिम आतमध्ये आहे,
तर कानाच्या आतून बाहेर जो क्रम असतो हाडांचा तो क्रम आहे सीम. सीम टेप्स इनकस मॅलियस. ओके, कानाच्या आतमध्ये 3 हाडं असतात, टेप्स इनकस मॅलियस. ओके, यांना आपण म्हणतो इयर ऑसिकल्स. काय म्हणतो? इयर ऑसिकल्स. हाही प्रश्न विचारला आयोगाने, इयर ऑसिकल्स म्हणतो. ओके, सिम कुठे असतं? आतमध्ये, आतून बाहेर क्रम सिम, टेप्स इनकस मॅलियस. मला सांगा, आता आपण ही ट्रिक विसरू का कधीतरी? का नाही विसरू? आपण रोज तेच करतो ना. मोबाईल घ्या, सिम काढा, दुसरं टाका, हॅलो काय चालू आहे, हा परत दुसरं, परत तिसरं, है ना. जेवढे मित्र तेवढे सिम आहेत आपल्याकडे. पण ही गोष्ट कशी आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? आहे. आता पुढचा मुद्दा, पुढचा एक शब्द बघू आपण, पुढची ट्रिक बघू आणखी, मग आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह करू. ठीक आहे, आपल्याकडे अजून वेळ आहे 15 मिनिटं. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी एक शब्द ऐकलाय का? जगात जर्मनी, भारतात परभणी. एकदम बरोबर. मग जर्मनी शब्द आहे. आता बघा, हा जो जर्मनी आहे याच्यावरनं एक हे आहे बघा, अलॉय, संमिश्र, जर्मन सिल्वर. कुठलं? जर्मन सिल्वर. क्लिअर आहे? जर्मन सिल्वर. आता बघा, जर्मनी या देशामध्ये एक रोग आला, याचं नाव आहे झिका. कुठला रोग आहे? झिका, म्हणजे झिका व्हायरस आहे. ओके, जर्मनीमध्ये कुठला रोग आला? झिका. आता जर्मनी शब्द आला की त्या शेवटी नी आहे का? मग हा नी असलाच पाहिजे. नी म्हणजे निकेल. नी म्हणजे निकेल. ओके, आता झिका, झी वरनं झिंक आणि का वरनं कॉपर. झिंक, कॉपर, निकेल हे 3 गोष्टी कशामध्ये असतात? जर्मन सिल्वर मध्ये असतात. ओके, क्लिअर आहे? बघा, आता मला सांग, आता आपला प्रश्न विचारला, जर्मन सिल्वर मध्ये काय काय आहे? काय आहे? सगळ्यात पहिले बेसिक जर्मन वरनं जर्मनी. निकेल पाहिजे का? पाहिजे. पहिले कोणतं ऑप्शन पाहायचं? निकेल नसणार. आलं उत्तर. पण 2 ऑप्शन कट झाले. आता झिका शब्द पाहायचा. ओके, एकदम येत नसतं. सगळ्यांना क्लिअर आहे? याला म्हणतो सिंपल ट्रिक. लक्षात राहील? कानाच्या आतमध्ये क्रम काय हाडांचा? लगेच आलं. आणि बाहेरून आत मिस नाही, उलटा सिम. सिम ट्रिक सेमच ठेवायची. ओके, क्लिअर आहे? ओके, क्लिअर आहे की नाही? क्लिअर आहे. तसे सिंपल खूप ट्रिक आपल्याकडे, तुम्ही काळजी करू नका. सगळं तुम्हाला ट्रिक. आता समजा एक्झाम्पल अजून बघा, एक सिंपल ट्रिक. आता थोडस फनी, तुम्ही गाणं ऐकलं का? एक गाणं आहे बघा, मोनिका. सगळ्यांनी ऐकलं गाणं? एक गाणं आहे बघा, मोनिका ओ माय डार्लिंग. म्हणून दाखवू का? मोनिका ओ माय डार्लिंग, आहे ना ते गाणं? हा सिंपल शब्द आहे. मग आपण वापरायचा आपल्या एक्झाम याच्यामध्ये. बघा, मग या मो वर्ण शब्द आहे बघा, मोनेल मेटल. हे पण एक संमिश्र आहे, मोनेल मेटल. बरोबर. सांगा याच्यामध्ये काय काय असणार? कळलं? गुड. निकेल, कॉपर. कळलं सगळ्यांना? सोपा आहे का? सोपा आहे. याला ट्रिक्स म्हणतात, ज्या डेव्हलप मी ऑलरेडी केलेले आहेत. सोपे आहेत का? तुम्हाला कळणार? कधी कळणार? कधी विचार. आता सकाळी उठला, काय रे मोनिका सर, बरोबर, टीम. हा, मग याला आपण ट्रिक्स असं म्हणतो. अशा ट्रिक तुम्हाला डेव्हलप करायची गरज आहे. पण तुम्हाला वेळ आहे का डेव्हलप करायला? ऑलरेडी मी केलाय त्या गोष्टी सगळ्या. म्हणून तुम्हाला सांगितलं मी. आपला कॉन्फिडन्स का बरं आहे? कारण बघा, या राज्यसेवेमध्ये या 25च्या 24च्या 20 पैकी 18 प्रश्न माझी आली आहे. कंबाईन प्रिलिम्सला 14 प्रश्न आहे. ओके, ग्रुप सी प्रिलिम्सला 15 पैकी 14 प्रश्न आहेत. आणि या मेन्सला पण आपले प्रश्न आहेत 15 पैकी 14. असे एक का घेत नाही, कारण ते प्रश्न कॅन्सल होतो. कंटिन्यू प्रश्न आहेत. आणि सगळ्यात मेन क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये किती अवघड प्रश्न असू द्या, तो माझ्या ट्रिक्स मधून येतो. ओके, डन. हा, तर बघा, हे असं आपलं करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, काही प्रश्न बघूयात. प्रश्न की सर प्रश्न सॉल्व्ह कसे करू शकतो आपण. ठीक आहे, 1-2 प्रश्न बघू, मग तुम्हाला अंदाज येईल की सर. ओके, तर मी क्वेश्चन ओपन करतोय.
चला बघा, हा प्रश्न आहे आपला सगळ्यांना विजिबल प्रश्न, हा तुमच्या कंबाईनचा प्रश्न आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. चला प्रश्न काय बघा, हा प्रश्न आहे मध्यकर्णामध्ये असलेल्या कानातील हाडांचा ऑसिकलचा क्रम बाहेरून आत लावा. हा काय वाटतं उत्तर यायला पाहिजे? सगळ्यात पहिले आपल्याला काय माहित आहे? ओके, कळलं सगळ्यांना काय माहित पाहिजे आपल्याला? हा बघा, काय आपल्याला माहित आहे सर, आतून बाहेर काय असतो? सीम. सगळ्यांना क्लिअर आहे? याचा स्टार्टिंगला काय यायला पाहिजे? म म इथं म आहे का? इथं म आहे का? कुठे रे म? हा म आहे का? बरोबर. शेवटी काय पाहिजे? यस यस, बोला. हा इथे आहे का? कळलं? कळलं का सॉल्व्ह केलं मी? मी प्रश्न पूर्ण वाचला का? मला काय माहिती होती? आलं उत्तर? ऑप्शन कट झाले. पण मला सांगा, जर समजा तिघांमध्ये यम असतं म पहिले, तर उत्तर लगेच आलं असतं. ओके, आता पुढला प्रश्न बघू आपण. ओके, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा हा प्रश्न आहे, बघा हा आपल्या गट क 18चा प्रश्न आहे. ओके, सगळ्यांना विजिबल आहे स्क्रीन? चला पहा उत्तर काय येईल. ठीक आहे, मग आता पुन्हा एकदा, आता मला सांगा प्रश्न रिपीट होतात का? तो प्रश्न कधी विचारला होता? 16 मध्ये. आता 18 मध्ये सेम सेम आहे का? पण तोच टॉपिक आहे. आपल्याला विचारलाय मॅलियस इन्कस स्टेप्स, हे काय आहे? आपले इयर ऑसिकल्स आहेत. बरोबर. आता बघा तुम्हाला ट्रिक सांगतो, हे तर बरोबर आहे तुमचं, पण आता बघा कधी कधी काय असतं, प्रश्न नवीन असतो, तर आपण काय लिंक लावू शकतो. आता मला सांगा, जनरली जो प्रश्न असतो त्याचं जे उत्तर असतं, त्या उत्तरासारखं सेम ऑप्शन दिलेलं असतं आयोगाने, सेम. पहिले पाहायचं कोणते सेम सेम आहेत. जे सेम सेम आहे ते ठेवायचे, जे वेगळे आहे ते, आणि जे उरलं त्यातलं पहिलं उत्तर जनरली असतं. हे कधी जेव्हा काहीच येत नाही. आता मला सांगायच्या केसमध्ये, आता हे तर शिकलो आपण, पहा बरं मग काय येतं. सेम सेम काय आहे? हे बघा, हे बघा, बू आणि बू. बरोबर, हे आहे का सेम? मग ऑसिकल व्हेसिकल वाटतं सेम सेम, कशाला आपण काही सेम सेम नाही घ्यायचं. ओके, हा मग दोन कट झाले. आता तर काय येईल? त्यातलं पहिलं. ठीक आहे, आता बघा ह्या ट्रिक कधी वापरतात? जेव्हा आपला काहीच येत नाही. हे तुम्हाला मी ते पण सांगेन. आता बघा, तो एक अजून एक ट्रिक आहे बघा आपल्या कंबाईन मध्ये. जर प्रश्न आला रोगांवर, कशावर? रोगांवर, डिसीजवर, त्यातला वनस्पती रोग असेल आणि प्रश्न नवीन आहे, तर उत्तर नेहमी एक असतं. आपण पाहू थोड्या वेळाने तर खरंच का. ओके, त्याआधी अजून अजून एक प्रश्न बघू, आपला येतो का पाहू. आता आपण ते शिकलो आहे का त्यापैकी एक? तर मला वाटतं जे मी शिकलो ते प्रश्न बघू, फक्त जे शिकवलं आपण ते बघा. हा एक प्रश्न बघ विचारला होता आपल्याला, पहा उत्तर काय यायला पाहिजे. ओके, हाडांचं कार्य काय विचारलेलं आहे? काय कार्य आहे बघा? संरक्षण आहे का? आता ऑब्विसली आहे. बरं, रक्त तयार करते का? हालचाल आहे. ओके, तिन्ही ऑप्शन कुठे आहेत? चार मध्ये, चारी पण आहेत. ओके, पण जर आपण हे जर शिकलो नसतो रक्त तयार करणे, तर आपल्याला वाटलं असतं की नाही हे चुकीचं आहे. ओके, पण असं आहे का? एकदा जरी शिकलं, समजलं, तरी उत्तर येतं बरं एक्झाम मध्ये. क्लिअर आहे? चला आता पुढचा बघा, आता पुढचा आपण प्रश्न घेऊ. चला आता बघा, लक्ष द्या. आता बघा, आता हा एक प्रश्न आहे, आपण प्रश्न घेऊया 2 मिनिटं. चला हा प्रश्न आपल्या मागच्या वर्षीचा कंबाईन 23चा प्रश्न आहे. कंबाईन 23चा प्रश्न आहे. चला उत्तर काय यायला पाहिजे पटकन 2 मिनिटांमध्ये. जर्मन सिल्वर, जगात जर्मनी, भारतात परभणी. नी पहा कुठे आहे? वेळ लागला. झालं का कन्फ्युजन? काय झालं नाही? कळलं? सोपं आहे. पण जर आपण नॉर्मल लोक असतो, जर्मन सिल्वर, मग हे 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 कन्फ्युजन. आता होईल? आता होईल का? होईल कन्फ्युजन आता? ठीक आहे, कळलं? प्रश्न विचारलेला आहे, ट्रिकमुळे प्रश्न आला. आणि बघा हा प्रश्न विचारला, अजून एक ट्रिक सांगितली होती,
कॉटवर ठेवलं ब्रॉन्झ मेडल, कॉपर, टिन, ब्रॉन्झ. हा प्रश्न आता आला मागच्या वेळेस. ओके, जे शिकवलं ते प्रश्न 100% येणार आहेत तुम्हाला. आता दोन गोष्टी आहे बघा. पहिली गोष्ट, आपल्या नोट्स मध्ये प्रश्न विचारले. दुसरी गोष्ट, आपल्या पोरांना प्रश्न आले. फरक आहे ना, आपल्या पोरांना प्रश्न येतात कारण आपले पोरं जर्मनीचे आहेत. कळलं सगळ्यांना? क्लिअर आहे? कळलं फरक? कळला? हा, कारण आता बघा मी 10 वर्षापासून शिकवतो. आता मला माहिती आहे एक्झाम मध्ये काय येऊ शकतं, कसं केलं गेलं पाहिजे. ओके, तुम्ही जर प्रॉपरली गेले, आपण जर प्रॉपरली गेलो कंटिन्युअसली माझ्या पद्धतीने, तर तुम्हाला 15 पैकी 12 प्लस मार्क मी देणार इथं बसल्या बसल्या. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? आता बघा अजून एखादा प्रश्न बघू. एखादा बघा, समजा आता हा एक प्रश्न आहे. हा कंबाईन 21चा प्रश्न आहे. कंबाईन 21चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती लस तोंडा वाटे दिली जाते, असा प्रश्न आहे. काय वाटतं? कोण कोण नवीन आहे त्याला येणारच नाही, तर शिकलोच नाही आपण. पण तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. सर नवीन प्रश्न आहे, काय ट्रिक वापरली पाहिजे. सेम सेम ऑप्शन बघा. पहा बरं कोणतं सेम सेम आहे. 6 6 म्हणजे 2 3 आहे ना, हे सोयाबीन साल 6 6 1 आणि 4 कट होऊन जाईल. तर काय येईल? त्यातलं पहिलं हेच उत्तर आहे. आपण ट्रिक पण सांगतो. आंघोळ करता करता साबण तोंडात गेली, साबण तोंडात, साबण म्हणजे सोयाबीन, ती आपण तोंडा वाटे घेतो, ती लस आहे. ओके, बघा मग दोन्ही गोष्टी आहेत. क्लिअर सगळ्यांना? आता एक अजून एक प्रश्न बघू. हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे. पहा, बघा आता हा एक प्रश्न आहे, मला वाटतं कंबाईनचा प्रश्न आहे. बघा हा प्रश्न कंबाईन 20चा प्रश्न आहे. हा प्रश्न बघा, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा रोग कोणत्या परजीवीमुळे होतो, असा प्रश्न विचारलेला आहे. तर काही पहा. हा पहा बरं, माहिती आहे का आपल्याला? काहीतरी सेम आहे का याच्यामध्ये? नाही. नवीन प्रश्न आहे, रोगांचा प्रश्न आहे का? तर काय असतं? हा, मग तेच उत्तर दे. क्लिअर आहे? कळलं? अशा भरपूर ट्रिक्स आहेत, सगळ्यांना लागतात, खूप प्रश्न लागतात. बघा अजून एक वेगळा प्रश्न घेऊ. तुम्हाला वाटतं की सर काय तुम्ही बोलता, अरे बापरे, कंबाईन 20चा अजून एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा. कंबाईन 20चा आपण जो प्रश्न याआधी बघितला तो कंबाईन 23चा होता, जर्मन सिल्वर. हा कंबाईन 20चा. पहा उत्तर काय येईल. जर्मन सिल्वर, जगात जर्मनी. नी पाहिजे, नी कुठे कुठे आहे? हा, म्हणजे यावेळेस थोडस कमी कृपया देवाची. 23 मध्ये काय होतं? नी एकाच होता. चला बघा, 1 गेला आणि 4 गेला. आता पुढली ट्रिक काय होती? जर्मनीमध्ये कोणता रोग आला? ठीक आहे, झिंक कॉपर. दिसते का बघ झिंक कॉपर? बरं याच्यामध्ये बघा झिंक कॉपर. पहा बरं. हा पहा, आहे का कुठला? हेच आहे ना, हे कॉपर, हे झिंक. आलं उत्तर? क्लिअर सगळ्यांना? ओके, प्रश्न कसा येऊ द्या. कळलं? म्हणजे बघा, मग आता मला तुला प्रश्न विचारायचा, प्रश्न रिपीट होतात का? होतात. कशाचे असे? हो, सेम सेम पण वेगळे पण सांगता येत नाही. आणि हाच प्रश्न राज्यसेवेला पण आलेला आहे. राज्यसेवेला पण. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे? हा, मग आता बघा अजून एक प्रश्न आपण बघू. त्याच्यामध्ये बघा, बघा हा प्रश्न आहे. झूम करतो, लक्ष द्या, व्यवस्थितपणे वाचा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, एक मिनिट.
की तुम्हाला PDF मिळून जाईल एक पूर्ण, ज्याच्यामध्ये सगळे प्रश्न आहेत 17 पासून 23 पर्यंत कंबाईन. एक रॅन्डम प्रश्न कुठला आपण घेऊ आपण, रॅन्डम, आता मलाही माहित नाही, रॅन्डम कुठलाही प्रश्न जर आपण घेतला त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. कोणता रॅन्डम प्रश्न घेऊयात? बघा आता हा एक प्रश्न आहे बघा. समजा हा प्रश्न मला वाटतं कंबाईनचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 66. चला चला हा प्रश्न आहे, पहा बरं या ठिकाणी 66 चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हाळ तांबेरा ऐवजी कारणीभूत आहे? तांबेरा. हा पण काय आपल्याला माहिती आहे का? पहिली गोष्ट. मग काय दोन ट्रिक सांगितल्या, इथं सेम सेम शब्द पहा, सेम सेम आहे का? कुठ काय आहे सेम सेम? पश्किनिया, पश्किनिया, 2-3 कट. तर एक दोघात पहिलं, त्यातही रोगाचा प्रश्न आहे, उत्तर कळलं, हेच उत्तर आहे. आता बघा हा प्रश्न पुन्हा रिपीट झालाय पुढच्या वेळेस, आता उत्तर एक येत नाही. हे कोणासाठी असणार? नवीन क्वेश्चन साठी. कळलं? क्लिअर सगळ्यांना? तर बघा असे प्रश्न आहेत. तर मला वाटतं तुम्हाला कळलेलं आहे बऱ्यापैकी काय केलं पाहिजे काय नाही. उद्यापासून 9 ला लेक्चर डॉट स्टार्ट करेल मी. ओके, क्लासमध्ये आले ते शिकवणार, त्यात ते कॉन्सेप्ट, फॅक्ट, ट्रिक, क्रम सगळं शिकवणार व्यवस्थितपणे. थोडी PYQ पण घेणार आणि ट्रिक्स पण, आणि तुमचं टॉपिक पाठ होऊन जाईल. म्हणजे पुढच्या 1-1.25 महिन्यामध्ये सगळं सायन्स पाठ. म्हणजे सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो, क्लासमध्ये या, सायन्सचा अभ्यास करा 2 तास किंवा 1.5 तास, बाकी विषयांचा अभ्यास करा. तुम्हाला सायन्सचा अभ्यास घरी करण्याची वेळ देत नाही अजिबात. सायन्सचा अभ्यास घरी करण्याची वेळ देत नाही मी, सगळं क्लासमध्ये घेईल. प्रॉपर जर मला फॉलो केलं तर 12+ तुम्हाला मार्क्स मिळतील. मुलांना मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, ओके, थांबायचं. चला मग थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. सरांचं लेक्चर आहे आता पुढे. ओके चलो बाय. आणि लक्षात ठेवा सगळ्यात मेन गोष्ट, ही जी प्रिलिम्स आहे ही खूप महत्त्वाची प्रिलिम्स आहे आपली यावेळेसची. ओके, पहिली प्रिलिम्स निघाली सगळ्या एक्झाम निघतात. म्हणजे आपली जी एक्झाम आहे पहिली ती खूप चांगल्याने द्यायची, एकदम स्ट्रॉंगली अभ्यास करून द्यायची. ठीक आहे, चला मग थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.